तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज आज चाललो मी होनावरला. मी लास्ट टाइम गेलेलो केरळला. जर तो व्लॉग बघितला असेल तर बघा, खूप इंटरेस्टिंग व्लॉग येतो. आणि तिथे मला एलएफपीला पण पुढे जायचं होतं, पण मला नाही जमलं ड्यू टू टाइम इश्यू, कारण तिकडे डिस्टन्स खूप आहे. मग आज आम्ही चाललोय कर्नाटकमध्ये होनावरला. आणि तिकडे एलएफपी सारखेच ते बोलतो ना बॅकवॉटर्सचं पाणी, आणि एवढं सुंदर आहे ना ते. तर आता आपण बोर्ड करणार आहेत मत्स्यगंधा एक्सप्रेस, आणि इकडनं आपण जाणार आहे होनावरला. होनावरला उतरून आम्ही तिथे एक दिवस राहणार आहे, 1 नाईट तरी. आणि तिकडचं सगळं फिरणार आहे कर्नाटकमधलं, कारण कर्नाटक खरंच खूप सुंदर आहे. जर तुम्ही त्या साईडून होनावर नदीवरून पास झाला असेल तर तुम्हाला कळेल की ते किती सुंदर आहे. म्हणजे ते बॅकवॉटरचं पाणी. म्हणजे तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला केरळला एलएफपी खूप लांब पडतं, जर तुम्हाला ते बॅकवॉटरमध्ये फिरता नाही आलं तर तुम्ही जवळच्या जवळ जाऊ शकता कर्नाटकला, आणि तुम्ही तिथे पण बोटिंग करू शकता. सो आज आपल्यासोबत आहेत मोहित भाई आणि भूषण गावडे पण आहेत. आणि आता आम्ही बोर्ड करतोय मत्स्यगंधा एक्सप्रेस, आणि ही आपल्याला सकाळी 5ला पोहोचवायला लेट झाली तर होनावरला म्हणजेच कर्नाटकला. काय मोहित भाई, बॅक ऑन ट्रॅक. हा मत्स्यगंधाच्याच ब्लॉगला असतो दरवेळी. लास्ट टाइम पण मत्स्यगंधाच्याच ब्लॉगला होता. म्हणजे फर्स्ट ब्लॉग आमचा मत्स्यगंधात मध्ये झाला, म्हणून ही गाडी खूप आठवणीत आहे. हा, आणि आता पण आम्ही मत्स्यगंधालाच आहे. म्हणजे मत्स्यगंधा जेव्हा मी ट्रॅव्हल करतो तेव्हाच आम्ही एकत्र असतो. नाही असं नाहीये. अरे आम्ही खूप ब्लॉग केलेत तसे पण. चला तुझ्या सबस्क्रायबरला विचार मग. ओके, स्टे ट्यून, कारण मी सगळी आयटनरी ह्या ब्लॉग मध्ये रिव्हील करणार आहे, सगळे डिटेलिंग मध्ये, जेणेकरून तुम्हाला कमी प्राइस मध्ये तुम्ही ट्रॅव्हल करू शकता फ्रेंड्सोबत, फॅमिलीसोबत अँड ऑल. आपल्या मत्स्यगंधाला आता ICF रेक आहे नॉर्मली. ह्याचं लवकरच LHBफिकेशन होणार आहे. मग हा आपली लास्ट जर्नी असणार आहे ICFच्या थ्रू या ट्रेनच्या. आणि हाय भूषण भाई, ते बघा जागा अडवून बसलेले आहेत. हा बघा द लेजेंड प्रथमेश दळवी. विचार करत असाल ना, ह्या कलरचे जे इंजिन्स आहेत ते ट्रेनला आपल्याला लावलेले दिसत नाहीत, फक्त प्लॅटफॉर्मला दिसतात, कारण हे शंटिंग लोक आहेत. ते पिवळे लोक ह्याच्यासाठी प्लॅटफॉर्मवर लावलेले दिसतात फक्त, कारण ना ते कोचेस ॲडजस्ट करण्यासाठी लावले जातात. म्हणजे आता तिकडे ते लावतील, मग पाठी WAP7 लावतील, मग ट्रेन काढतील. ते फक्त शंटिंगसाठी, म्हणजे इकडचे डबे तिकडे काढायला, तिकडचे डबे इकडे करायला, त्यासाठी ते प्लॅटफॉर्मला असतात. म्हणून ते मेन ट्रेनला तुम्हाला दिसत नाही. ते पिवळेवाले लोक आहेत ते. LDD स्टेशनवरून आपली ट्रेन सुटली आहे, आणि भावाने स्टार्ट केला आहे लाडू सोबत. वा, छान लाडू आहेत, मेथीचे लाडू मला आवडतात. आणि भूषण भाईने आणलंय डाएट चिवडा. आणि तुम्ही काय आणलंय? आम्ही काय नाही, अल्लाह के भरोसे. आले डुले महात्मा फुले हे लोक. हा कामावर जाताना सकाळी अर्धा तास फक्त तिथे रेल फॅनिंग करत असतो, ट्रेन बघत असतो दिवाचा फाटक उघडेपर्यंत. आणि लहानपणी आम्हाला पप्पा कुठे बागेत घेऊन जायचे, कुठेतरी असे फिरायला घेऊन जायचे. ह्याचे पप्पाला कुठे घेऊन जायचे माहितीये का? फाटकावर, फक्त ट्रेन दाखवायला. ती पण माझी इच्छा म्हणून. पप्पांचा किती कॉस्ट वाचवलाय बघा. 1-1 तास तिकडच बसायचा फाटकावर आमच्या कल्याणच्या. डेक्कन डाऊन इंदोर. तेव्हा इंद्रायणी होती, एल्कोवरती चालायची. ही ट्रेन अर्धा तास झाली इथे पनवेलच्या आधी थांबली. पनवेल इथून 2 किलोमीटर आहे फक्त, आणि पुढे मालगाडी थांबली आहे. रिझन नाही माहिती का थांबली आहे. आणि ह्या ट्रेनला जेवढे पण रेक्स आहेत तेवढे सदर्न रेल्वेचे रेक्स आहेत. आणि समोर जो हे लावला आहे तो WAP4 आहे, इरोडचा, म्हणजे इंजिन ह्या ट्रेनचं. हा, ते बघा समोर मालगाडी थांबली. आता किती वेळात काढतील काय माहिती ही ट्रेन. तर आम्हाला ना ट्रेनमध्ये खायला काय नाही झालं, आणि ट्रेन थांबली अर्धा-पाऊण तास. ते बघा समोर, आणि आम्ही धावत आलो काहीतरी घ्यायला. काय माहिती एवढा टाइम कव्हर झाला पाहिजे, नाही तर रिटर्न जाईपर्यंत ट्रेन सुटली तर प्रॉब्लेम होईल. ती बघा आपली मत्स्यगंधाने आम्ही इथे खायला आलो. बघा कसे पळतायत. आम्ही एवढं घेतलंय खायला, आणि ट्रेन हॉर्न मारते त्या साईडला लागली आहे. चला लवकर, नाही तर ट्रेन सुटेल. ट्रेनमध्ये काय चांगलं नाहीत म्हणून घेतलंय. चल 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 चल. हे बघा आम्ही एन्जॉय करतो आता आतमध्ये एवढं धावत येऊन. मंचुरियन. तर ट्रेन आता आपली फायनली तिकडनं सुटून पनवेलला आली आहे बाबा एकदाची. एवढा वेळ आउटरवरून सुटली, बरोबर. तर गर्दी आहे रे आज. दापोडी खेड गुहागर रत्नागिरी जिल्ह्यावर, रत्नागिरी जिल्ह्यावर, रत्नागिरी जिल्हागर. गणेश पूजती लक्ष वेधती, गणेश पूजती लक्ष वेधती, शक्ती तुरा नाचून या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. जावयास आला तो वाणी, कर्णदंड आपला मानाने. नगरले होते चंद्रकेतूचे, इथेच ग्रह फिरले दोघांचे. चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून. राजदूतांनी पाहिली चोरी, आला तो चोर वाण्याच्या दारी. चोरीचे द्रव्य ते टाकून, पळाला चोर दूत पाहून. साधू वाण्यावरी आला आळ, केले दोघांशी दैत्य तात्काळ. करता आणि करविता काय घडवितो आता,
काय घडवितो आता ऐका सत्यनारायणाची कथा ही ऐका सत्यनारायणाची कथा गुरुदत्तीच्या उदरी मन लागो रे माझे गुरु भजनी प्रेमाचे प्रीती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे गणाधाव रे मला पाव रे गणाधाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे स्पेशल भेळ सांडली मेलेंनो. गुड इव्हनिंग. मस्त भेळ घेतली आहे. ही भेळ तुम्हाला कुठे शोधू सापडणार नाही. हो कारण याच्यात वेगवेगळे पदार्थ टाकले बघा कैरी पासून सगळं ना का. दादा ओली भेळ आहे का? अरे ओली कशी असेल भाई? सुक्या भेळवाल्याकडे ओली मागतोय तू म्हणून मी याला कुठे घेऊन जात नाही. वंदे भारत बघा कोकणातली. आपण आता पोहोचलेलो आहे खेडला. भारी आहे रे. जावा रे मुंबई जावा सावकाश व्यवस्थित जावा. लागलं तर सांगा आम्हाला. हा मी व्हेज बिर्याणी घेतली आणि सलाद घेतलाय आणि चपाती आणि चिकन आणि ह्याने पण व्हेज घेतलंय सेम आणि हे सगळे नॉनव्हेज वाले. हे बघा हे मी पण चिकन घेतलंय रे पण चपाती सोबत. आम्ही ट्रेन बोर्ड केलेली 3 वाजता आणि आता वाजलेत 9:30 की 10. मला कळलं पण नाही टाइम कसा गेला. मित्रांसोबत ट्रॅव्हल करायची जनरल डब्यातून हीच मजा असते म्हणून आम्ही जनरल डब्यातून आलो आज. आणि त्यात पण आम्हाला हे माहिती होती की रत्नागिरी नंतर ट्रेन खाली होणार आहे म्हणून आम्ही जनरल डब्याचे कॉन्फिडन्स नव्हतो कारण ती पुढे ट्रेन आहे ती खाली होत जाते आणि रिटर्न येताना मँगलोर गेली बुक ती रिझर्वेशन केली कारण ती फुल होत जाते मग झोपायला नाही मिळत असं आहे. आणि हे आयडिया यायची होती. ठीक आहे आता आम्ही झोपतो. रत्नागिरीला बोर्डिंग झाली थोडेफार पॅसेंजर जे ते कुडायला उतरणार आहेत. आता झोपतो डायरेक्ट ऍडजस्ट करून. आपण आता डायरेक्ट सकाळी भेटू. चला बाय गुड नाईट. जरा मेडिटेशन करतो कारण दिवसभर मेडिटेट केलं नाही घरी. तर आता 2:30 वाजले. त्याने मडगाव आलाय. वेलकम टू गोवा सिंगम. चला सिग्नल दिला पण सुट्टं. आता इथे ट्रेन थांबवली. मी जाग आली म्हणून मला बाहेर आलो. चला आपण डायरेक्ट आता होनावरला भेटू. आताच अंकोला स्टेशन येऊन गेला. आता गोकर्ण येईल आणि ट्रेन रनिंगला आहे. 1 तास 21 मिनिटं लेट आहे. तिने कव्हर केलं मेजर तरी पण पनवेलला जी लेट केली ना झालंच नाही. ट्रेन ह्याच्यामुळे लेट होती. खूप सारे ट्रेन्स लेट होत्या. मार्टी पण लेट पोहोचल्याचं पाठचं रिझन असं होतं की ओची वायर होती ना आडवलीला की आरवलीला ही तुटली त्याच्यामुळे लेट झाला म्हणून खूप सारे ट्रेन्स लेट होत्या. पण ही टायमावर येऊन तिने पुढे जाऊन कव्हर केला चांगलं. मांडवी तर रात्री पोहोचली मडगावला. हो फायनली होनावर आलं आहे. सकाळी 4:40 तर मी इथून असं चाललेलो ना तर वरती ना चांदण्या दिसल्या. मुंबईला बेसिकली दिसत नाही. त्याच्या पाठचं रिझन असं आहे की खूप प्रदूषण आहे. तर मी जेव्हा चांदण्या बघतो ना तेव्हा नेहमी माझ्या डोक्यात एक क्युरिओसिटी निर्माण होते की सायन्स असं सांगतं की बिग बँगपासून हे सगळं होल युनिवर्स क्रिएट झालेलं आहे. माझ्या डोक्यात एक क्वेश्चन येतो की सायन्सकडे ह्याचं उत्तर नाही की मग बिग बँग कुठून आलं आहे. म्हणजे बिग बँग जर रँडम असतात तर एवढं सुंदर क्रिएशन एवढं परफेक्ट क्रिएशन त्याच्यापासून आपण म्हणजे ॲज अ होल युनिवर्स बनलं आहे. सो एक क्युरिओसिटी माझ्यात नेहमी राहिली की मग ते कुठून आलं आहे. मग आपण बोलतो की यार नथिंगनेसपासून आलं आहे. मग नथिंगनेसला आपण काय बोलतो ब्लँक म्हणजे काय ब्लॅक. मग ब्लॅक जर तुम्ही बोलता तर ब्लॅक पण समथिंग आहे. मग रिअल नथिंगनेस काय आहे. सो ही क्युरिओसिटी माझ्यात नेहमी असते. सो आणि त्याची मी जाणून घेत असतो ह्या गोष्टीच्या अराउंड काय ना काय शिकत असतो. पण मजेशीर गोष्टी त्या. होनावर स्टेशनपासून आम्ही रिक्षा पकडली. आता टुवर्ड्स चाललो आहे बस स्टँड जवळ आणि तिकडे हॉटेल्ससाठी आहे खूप सारे ऑप्शन्स. तिकडनं काहीतरी 2 किलोमीटरवर आहे होनावर आपलं हे बॅकवॉटरचं पाणी. आम्ही होनावर मेन बस स्टँड जिथे आलो. इथे सगळं सुविधा अवेलेबल आहेत आणि आम्ही होमस्टे बुक केला आहे. 2500 1 नाईटचे आहेत आमच्या 5 जणांचे. सो तिथे जातो. नवीन एक ATM मध्ये सुविधा आली. आमच्या ATM कार्डच्या थ्रू निघत नव्हतं तर ना तुम्ही UPI QR कॅश ह्याच्यावर तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यात अमाऊंट टाकू शकता किती हवी तुम्हाला आणि तुम्ही अमाऊंट टाकली तर ती कंटिन्यू करू शकता तुम्ही. आणि ती कंटिन्यू केल्यावर ना तिथे स्कॅनर येतो. तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्हाला इकडे कॅश भेटते. म्हणजे UPIच्या अकाउंटच्या थ्रू तुमच्या कोणत्या पण बँकेचं अकाउंट असेल ना तर ती तुम्हाला कॅशमध्ये कन्वर्ट करून भेटते ATMच्या थ्रू. विच इज चांगली गोष्ट आहे. मला पण आता डिस्कवर झालं. तनिषने सांगितलं मला ही फॅसिलिटी कुठल्याच ATM मध्ये अवेलेबल आहे. तर इथे आम्हाला होमस्टे भेटला आहे. हे बघा 5 जणांसाठी 2500 रुपयाला पडला आहे आम्हाला. पण खूप सुंदर आणि खूप मोठा आहे. तुम्हाला दाखवतो आतमधून. हे बघा हा रूम पूर्ण आमचा आहे. हा बघा हा रूम. आणि म्हणजे इकडनं काही स्पॉट्स आहेत ते जवळ आहेत. मेजर स्पॉट्स इकडच्या जवळ आहेत आणि बरं पडतं. हे बघा किती इंटेरियर सुंदर आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो. हे बघा इतकं सुंदर आहे आणि आतमधून पण सगळे सुविधा आहे. 5 जणांसाठी किती सुंदर आहे बघा. 2500 मध्ये 1 नाईट. अंडरवेअर मॅन
माझे मित्र आहेत यार, काय बोलणार. तर हे बघा त्यांनी नाश्ता दिलाय. नाश्त्यामध्ये दिले आहेत पोहे. कर्नाटकमधले पोहे असे असतात आणि चहा मी नाही पियत. आम्ही मस्तपैकी सगळे फ्रेश झालो, आंघोळ केली आणि आता नाश्ता करायला चाललोय तिकडे. आणि एक सांगायला गेलं तर ना, तुम्ही होमस्टे घ्या, कारण होमस्टेमध्ये जर तुम्ही राहिला तर तिकडची जी माणसं आहेत ना, तिकडे तुम्हाला प्रॉपर ती गाईड करतात. म्हणजे तुमचं बजेट फ्रेंडली कसं तुमचं ते पूर्ण होऊ शकतं, होणावर कवर किंवा ते कारण त्यांना इकडचं प्रॉपर माहिती असतं. सो आम्ही तेच केलं, त्यांच्याकडनं गायडन्स घेत जावा. ठीक आहे, ही एक गोष्ट आहे ती बोलतो ना, तुमची ट्रिप आहे ती तुमचं कॉस्ट कटिंग करेल खूप. तर इथे हॉटेल रामेश्वरमध्ये आलो आहे आणि मसाला डोसा घेतला आहे आणि टेस्ट चांगली आहे. म्हणजे हे खायचं आहे मला. आणि हे मेदूवडा पण चांगलं आहे क्वांटिटी वाईज ना, सुंदर. इथे ना कर्नाटकला पण सेम कोकणासारखं आहे. म्हणजे बघा ना, इकडे मस्त त्यांनी गडगा बांधला आणि त्या साईडला सगळी झाडं. कोकणात पण असंच मेंटेन केलं जातं. तर आपली जी जुनी पिढी आहे ती ह्या गोष्टी चांगल्या सांभाळते. आता नेक्स्ट पिढी सांभाळू शकेल की नाही माहिती नाही, पण हे खूप सुंदर वाटतं आतमधलं. तर मार्केटिंग बघा किती तगडी आहे. मला असं इकडे आम्ही येत होतो तर मला असं वाटतं इथे कुठे आतमध्ये वेडिंग आहे. मग इकडे नीट बॅनर वाचल्यावर लिहिले तिथे तेजस बोटिंग. अरे पण तुम्ही ब्रँडिंग करताना किंवा मार्केटिंग करताना तुम्ही कपलचा फोटो बाजूला कसा वाटायला लावू शकता. तर आता आम्ही शरावती बॅकवॉटर साईडला चाललो आहे बोटीमधून. आणि आम्ही होनावर ब्रिज पण बघितलं आहे कोकण रेल्वेच्या मार्गाच्या थ्रू. सो बोललो येऊया बोललो, आणि खरंच पाणी स्वच्छ आहे आणि चांगलं आहे. आणि त्याने 1200 डन केलं. तुम्हाला बार्गेनिंग कसं करायचं ते नंतर सांगतो. सो नाईस. तिकडे कोकण रेल्वेचा ब्रिज आहे. ती बघा आपली मडगाव मँगलोर पॅसेंजर चालली आहे शरावती ब्रिज वरून. वाव. आणि ही शरावती नदी, बॅकवॉटरचं पाणी पण स्वच्छ आहे काय. वाव मस्त रे. छोटा ब्रिज आहे, मोठा ब्रिज वाटतं. हो हो हो. ती बोट किती सुंदर आहे वरती ना. मला समोर हे छान वाटते, KRचा रूट असा. हा चला. त्या साईडला बघा आपला मुंबई गोवा हायवे, त्या साईडला ते बघा त्या ह्याला. आणि हा खूप मोठा ब्रिज आहे. हा तुम्हाला एवढसा दिसतोय पण हा सगळ्यात कोकण रेल्वे मधला माझा फेवरेट ब्रिज. हा, इंडियाचा सेकंड लॉंगेस्ट ब्रिज आहे. सुंदर. इन्फॉर्मेशन रॉंग ठरेल ना, बोचर फटके देईन तुझे. बघ ना तू शरावती ब्रिज वर. नाही 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 नाही, मँगलोर. एवढी लेट आहे मँगलोर. अरे हा बरोबर बरोबर, मँगलोरला जाणार आहे. मग आपली CSMT मँगलोर एक्सप्रेस. असं कोकण रेल्वेच्या असं बाबतीत काय दिसलं जरा छातीत धडधडते आपली. माहिती नीट हे केलं बघ ना. बाय बाय मँगलोर एक्सप्रेस. बोट चालू झाली आहे बॅकवॉटर मध्ये. आणि हा बघा आपला कोकण रेल्वेचा ब्रिज, शरावती ब्रिज. आणि हा बॅकवॉटरचं पाणी आहे पूर्ण. प्रायव्हेट बोट काय तनिष भाई, भूषण भाई, द ब्लॉगर. किती सुंदर. हा ब्रिज जाम मोठा आहे का, एवढंच नाही, पुढे कोकण रेल्वेमध्ये जाम मोठा आहे तो. बँगलोरच्या डुवट जाताना तुम्ही बघा शरावती रिव्हर टाका ब्रिज कोकण रेल्वे, तुम्हाला त्याचे येतील व्हिडिओज, तुम्हाला कळेल केवढा मोठा आहे तो. हा आला आला वारा. पुढचं घातलंय ना मी. नाही नाही, तू डुबला तरी काही टेन्शन नाही रे. पब्लिक बचावताय की नाही. जय. जर तुम्हाला केरळला जायला जमत नसेल बॅकवॉटर मध्ये, LFP ला खूप लांब आहे, तर तुम्ही कर्नाटकला या. इकडे होनावर मध्ये, कारण सेम आहे आणि स्वच्छ आहे. तुम्हाला 400 किलोमीटर मी कमी करते तुमचे. होनावरला या. मला LFP ला जायला भेटलं, मी होनावरला आलो, कारण इथे पण सुंदर आहे सेम LFP सारखं. इथे पण बॅकवॉटर्सला बोट्स असतात.
आता बघताना ते आहे मँग्रोव्ह फॉरेस्ट. सॉरी मी चांगली स्पेल करू नाही शकत आहे, माहिती मला, पण आहे, सुंदर आहे. असं जंगलातून आम्ही चाललोय. 2 ब्लॉगर एकमेकांशी भांडत शॉर्टसाठी. माझे मित्र सुधारणार नाहीत. हे बघा टायटॅनिकचे पोस्ट देत आहेत. देवरा मला शूटिंग करून दे भाई. तुम्ही माझ्याकडे दाखव ना विशाल ब्लॉग मध्ये. माझ्याकडे दाखव, मला बोलायचं. सगळे मेन स्पॉट बोल ना. मँग्रोव्ह फॉरेस्ट ऑल्सो कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड्स. ओ माय गॉड, इंग्लिश, बाप रे, छातीत झटका बसला रे माझ्या. तनिषाने इंग्लिश. अंकलने आता टक्कर लावता लावता वाचवलं. पोरांची फाटली आमच्या. तर इकडे या तुम्ही, ते बघा किती सुंदर आहे. तिकडे नारळाची झाडं, समोर डोंगर, इकडे मँग्रोव्ह फॉरेस्टची झाडं. काय ते डोंगर, काय ते नारळ, काय ते पाणी, बाकी सगळे एकदम ओके मध्ये. ओके चला आता. संसार संसार आगे जाओ. चड्डी काढून मारे ना का, चड्डी काढून. तर आपण इकडनं आलोय आणि आता आपण एंटर होत आहोत इथे. आणि इथे आजूबाजूला तुम्ही बघू शकता काय ती झाडं आहेत आणि त्याच्या मधोमध आपण चाललोय. म्हणजे सेम LFP सारखा फील आहे. जेवढे मी LFPचे ब्लॉग बघितले तेवढे. आणि वाव यार, नाईस, वाव. संध्याकाळी तरी अजून भारी वाटेल. तर हा बघा लोटस पॉइंट. हे बघा इथे आजूबाजूला लोटस आहेत. अरे काय सुंदर सुंदर नजारे आहेत यार. ते लोटस संध्याकाळी काय वाटत असेल हे सगळं. संध्याकाळी एक नंबर काम 25 सीन ना भाई. वाव, इट्स वर्थ इट. चीप. आपण कमी पैशामध्ये असं वाटतंय केरलाला आलोय. बजेट फ्रेंडली केरला ट्रिप इन कर्नाटका. वाव यार, भारी आहे. कोण हलवतोय. बघा लोटस पॉइंट. हा बघा लोटस पॉइंट. दिस इज द लोटस पॉइंट. लोटस नाही आहे. हा नाही, बीप नाही करणार शिवाय मी. पप्पांना मम्मीला कळू दे तुझ्या. पोरगा किती शिव्या घालतो. हा बघा हा लोटस पॉइंट आहे. आणि इथे बघा लोटस आहेत खाली. पण हे एवढं खोल नाही का. आपण लोटस पॉइंटला आलोय. अरे किती सुंदर आहे हे सगळं यार. हे बघा. अरे बजेट फ्रेंडली केरला ट्रिप. लोटस पॉइंट मध्ये आम्हाला लोटस भेटलेलं आहे. हे बघा हा लोटस पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट कोणता. केरला पॉइंट. तर इसके पहला कौन सा था पॉइंट. मँग्रोव्ह. यांचा नंबर आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. तुम्हाला लागलं तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. चीप प्राइस में करके दोगे ना मेरे सब्सक्राइबर्स के लिए. ठीक है ठीक है, आपको कॉल्स आएंगे. ठीक आहे. काय सुंदर वाटतंय ना. या नक्की यार, सुंदर आहे कर्नाटका. 0911212107.
तुम्ही विचार करा ह्यांची जी घरं आहेत हे की लोक किती लक्की आहेत, म्हणजे अशा ठिकाणाच्या बाजूलाच राहतात हे लोक. पण ना पावसाळ्यामध्ये यांना त्रास होत असेल कारण पाणी आतमध्येच असेल ऑफकोर्स, पण किती लक्की आहेत हे लोक यार. वाव, एवढा म्हणजे असं बिलकुल असं प्रदूषण नाही किंवा काय नाही आणि एकदम बोलतात ना निवांत. वाव. आणि मस्त संध्याकाळी तुम्ही या अजून मजा येईल. प्रॉपर गोव्याचा शब्द येतो. वाव, वॉट अ फ्रेम यार. फ्रेम किती सुंदर वाटते बघ ना. ऍव्हरेज डीओपी. तू मोठा शाणा आहे ना डीओपी. कर शूट मग. मी डायरेक्ट शेमड्या तू डायरेक्टर आहे हागरा डिरेक्टर. मोठ्या प्रमाणात हे लोक सर्वाइव्ह बघा ना कसे करतात. म्हणजे बोटीवरती त्यांनी दुकान ओपन केलं आणि ते फिरवतात सगळीकडे. किती क्रिएटिव्ह ना. म्हणजे लोक सर्वाइव्ह करण्यासाठी काय काय करतात, किती क्रिएटिव्ह गोष्टी करतात. आणि ते तिकडे वेडिंग प्री शूट सुंदर. आणि ते बघा तिकडे वेडिंग प्री शूट, त्यांचा जमानाच अलग आहे तिकडे. तो प्री शूट प्री वेडिंग वाल्यांचा जमानाच अलग आहे. सुंदर. हे बघा ह्यांची इथं फॅमिली आहे. सुंदर भारी वाटतं ना. म्हणून मी सगळं शूट केलं आता. हे लाडकी बहीण योजना. तुम्ही विचार करत असाल विशाल ब्लॉगमध्ये एवढे फिलॉसॉफी का बोलत असतो, त्याच्यापाठचं रिझन असं की सायन्सकडून एवढी उत्तरं नाही भेटत नॉर्मली आणि रिलिजनकडून पण एवढी उत्तरं नाही भेटत की हे क्रिएशन कसं वर्कआउट होतं. म्हणजे आता मी डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी बघतो ना सुंदर सुंदर, तर असं लार्जर दॅन लाईफ फील होतं. म्हणजे असं फील होतं की अरे काय डोळ्यासमोर चाललं आहे, पिक्चर चाललं आहे. जर तुम्ही कॉन्शियस असाल तर ते एवढं सुंदर वाटतं ना की क्युरियोसिटी डेव्हलप होते की अरे हे कसं होतं हे सगळं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ताऱ्यांचं, तर तिकडनं एक क्वेश्चन येतो की मग सायन्स बोलतो की हे सगळ्या गोष्टी बिग बँगपासून आहेत. मग बिग बँगच्या आधी काय होतं हे सायन्स नाही सांगू शकत. मग फिलॉसॉफीकडे आणि स्पिरिच्युअलिटीकडे त्या सगळे उत्तर आहेत. तुम्ही जर एक्सटेंड केले पुढे तर आणि ओपन माइंडेड राहिलात तर. त्यासाठी मी क्युरियस असतो युनिव्हर्सच्या बाबतीत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की युनिव्हर्सच्या बाबतीत क्युरियस राहा, कारण तिकडनंच तुम्ही आलेला आहात, तिथून इव्हॉल्व्ह झालेले आहात. आय होप तुम्हाला कळलं असेल मला काय बोलायचं आहे. हे पाणी आहे ना खूप शुद्ध आहे आणि निळं एवढं निळं नाही आहे पण ना खूप शुद्ध आहे पाणी, खूपच शुद्ध यार. त्याचे तुम्ही रिफ्लेक्शन बघू शकता, त्याच्यावरती रिफ्लेक्शन येतात नारळांच्या झाडांचे. वाव. ते केरला पॉईंट आहे ना, तर हे बघा ते कसे देतात बघा ना. बोट अशी बाजूला लावी लागते मग हे आणून देतात. म्हणजे असं आहे पूर्ण, एवढं सुंदर आहे. कोकम सरबत आम्ही घेतलेलं, किती भारी ना. तुम्ही या इथे, इट्स वर्थ इट, इट्स वर्थ इट. मी तुम्हाला गॅरंटी देतो. तर चला मस्त एवढ्या बॅकवॉटरच्या पाण्यात आपण. बापरे मला दादा बोलायला लागला, आधी विशाल बोलायचा. कोकम सरबत घेतलेला आहे तर चला पिऊया कोकम सरबत अशा प्रकारे. आणि इकडे जे कोकम सरबत आहे ना त्याची प्राईस एकदम चिपेस्ट आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी 10 रुपये फक्त, 10 रुपीज ऑनली. ठीक आहे, म्हणजे एवढं पण हाय प्राईजमध्ये नाही आहे. सो तुम्ही अफोर्ड करू शकता. आणि ही बोट पण स्वस्त आहे तसं पण. जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला स्वस्त पडेल. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची की जर तुम्ही ग्रुपने येत असाल ना 12 जण असे किंवा, तर तुम्हाला हे असं स्वस्त पडेल जर तुम्ही ह्याच्यात केलं तर, कॉन्ट्रो काढून केलं तर. पण जर तुम्ही 2-3 जण असल्यानंतर तुम्हाला दुसरे माणसं असतात त्यांच्यासोबत जॉईन व्हावं लागेल. पण इट्स ओके, इट्स वर्थ इट यार. परवडतंय तरी पण. आता आम्ही 5 जण आहेत तर पर पर्सनचे किती झालेत नाही म्हटले तरी झालेत 250 के आसपास काहीतरी. पण इट्स वर्थ इट. तर केरला पॉईंटला ह्याच्यासाठी थांबावं लागतं कारण तुम्हाला नाश्ता करता येईल, थांबता येईल, थोडं चिल करता येईल, त्यासाठी ते थांबवलं जातं. पण यार भारी आहे यार. म्हणजे असं एकदम क्रिएटिव्ह वाटतंय आजूबाजूला सगळं आणि खरंच खूप सुंदर वाटतंय. हे बघा, हो नशीब मी ते आलो. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. माझा डायलॉग नाही, दुसऱ्याच आहे पण आता ह्या सिच्युएशनला मॅच होतोय. फायनली आपण 1.5 तासाने फिरून आलेलो आहे मस्तपैकी. आणि बघा अशा बोटी असतात ना लाईनी त्या रोडवर तुम्हाला जाताना, म्हणजे त्यांचे स्टोर्स दिसतात. तर तुम्हाला ज्या हव्या त्या तुम्ही बुक करू शकता. मी तुम्हाला ह्यांचा नंबर देतो तर त्याच्याकडून तुम्ही बुक करू शकता. आता आपण एंडला चाललो आहे, म्हणजे आपण जिकडे होतो तिकडे परत. वाव, हा KRचा ब्रिज खरंच खूप सुंदर वाटतोय. आणि आपण परत आपल्या ठिकाणी चाललो आहे, म्हणजेच आपली राईड संपते आता. सुंदर होती. काशीकडनं एक ट्रेन गेली असते ह्यावेळी यार. तर अशा प्रकारे आपली गाडी कारशेडला लावलेली आहे आणि उतरत आहेत. शॉर्टमध्ये जर तुम्ही जास्त लोक असाल ना आणि जर तुम्ही बुक स्वतःची बोट कराल तर तुम्हाला कॉन्ट्रोमध्ये चांगलं पडेल. पण तुम्ही लोकांसोबत येत असाल, म्हणजे बाकी सगळे लोक आहेत त्यांच्यासोबत त्यांना जॉईन होत असेल तर तुम्हाला एक पर्टिक्युलर अमाऊंट ती त्यांना द्यावी लागेल. म्हणजे 100-200 डिपेंड्स ऑन ते किती सांगतात ते. जर तुम्ही कमी असाल तर. पण मी रिकमेंड करेन तुम्ही 5-6 जण असाल तर स्वतःची प्रायव्हेट बुक करा. अशा गचंडीत जाऊ नका. आम्ही एकदम बोलतो ना की असे एकदम प्रायव्हेट बुक केलेली म्हणून एकदम ऐस पैस वाढत होतं आणि सुंदर वाढत होतं. तर बार्गेनिंग करा.
हो. सर्वात पहिले तर बार्गेनिंग करा. ठीक आहे चला. तुम्ही बोटिंगला यायला तुम्हाला एवढे पॉईंट्स भेटले बघा. हे लोटस पॉईंट आपण जे फिरलो, हे मधुवाना जे आपण फिरलो, एक आहे केरला व्ह्यू पॉईंट आणि मँग्रोव्ह फॉरेस्ट. हे तुम्ही ना नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सांगता येईल त्याला की बाबा आम्हाला इथे फिरायचं आहे. ऑफकोर्स ते फिरवतात पण तुम्ही स्वतःकडे रिसर्च पेपर ठेवा स्वतःचा. तेवढे क्रेझी आहेत की ते फिरणं त्या साईडचं सोडून ते फॉरेस्ट सोडून आता चालले आहेत तिथे. आता तिथून तर मी मॅपमध्ये बघितलं कोणती ट्रेन येणार नाही KRच्या रूटवर, तरी पण त्यांना त्या भोगद्यासोबत फोटो काढायचा आहे. म्हणजे एवढं त्यांचं कोकण रेल्वे प्रेम. इथे तर ते 10 मिनिटं असे वाट बघत होते की ट्रेन कोणती येते की नाही. असे ट्रेन लवर्स असतात, ही खरी गोष्ट आहे. फिरून आलोय तिकडनं, आता जरा रेस्ट करतो. पण मजा आली, आता खूप मजा आली. जरा रेस्ट करतो. टेम्पलला जाऊ आणि म्हणजे मंदिरामध्ये नाव मला आठवत नाही, माफ करा. आणि संध्याकाळी आपण मग तर मग आम्ही घरी गेलो, झोपलो आणि आता फ्रेश झालो परत. आणि आता 1 वाजलेत आणि आम्ही निघालो मँग्रोव्ह फॉरेस्टला. आणि मग तिकडनं आम्ही जाऊ इको बीचला. मग इको बीच पासून ते सगळं जवळ आहे. मग तिकडनं आम्हाला लंच पण करू. आता आमच्याकडे आयटनरी होती पण ही आयडिया अशी सिक्वेन्स सेट केला आहे ज्यांच्याकडे ब्रूम बुक केला त्यांच्याकडे. मग ते जे इकडे राहतात त्यांच्याकडे जर तुम्ही गायडन्स घेतलं तर चांगलं आहे, जेणेकरून तुम्हाला जॉग्राफी क्लिअर होईल, कारण त्यांना जास्त क्लिअर असतात गोष्टी. आपल्याला शरावती नदी परत लागलेली आहे मँग्रोव्ह फॉरेस्टला जाताना, जिथे आपण होतो मग अशी. तिकडे कोकण रेल्वेचा ट्रॅक हे बघा. सुंदर ना, मस्त. आम्ही लंचला बसलो आणि मस्तपैकी आलंय जेवण आपलं व्हेज थाली. लाईट खाऊया आज, काल लाईट खाल्लं तसं. दही, भात आणि डाळ भात नॉर्मल आपलं, हेच मला आवडतं जास्त करून. तर याने बांगडा थाळी घेतली आहे आणि त्याने घेतली आहे चिकन थाली ना रे. हा आहे ना NH66 आहे, म्हणजे हा ह्या साईडून मुंबई गोवा हायवे, म्हणजे गोवा संपला हा स्ट्रेट एकदम जातो ते एकदम कन्याकुमारीला एंड होतो हा NH66. तर तिथे व्हेज थाली होती काहीतरी 100 रुपये आणि जी नॉनव्हेज थाली होती मित्रांनी घेतलेली होती 150 रुपये. पण व्हेज थाली चांगली होती, नॉनव्हेज इट्स ॲव्हरेज, एवढी खास नव्हती. मँग्रोव्ह बोर्ड वॉक एंट्री फायनली आपण पोहोचलेलो आहे. चला आता ह्या फॉरेस्टमध्ये जाऊया, मच्छूया जरा फॉरेस्टमध्ये जाऊन मित्रांसोबत. आपल्या एंट्रन्स काय असा आहे, छान आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजे नक्की काय आहे आतमध्ये. आणि बघा एंट्री फी 20 रुपये आणि प्री वेडिंग शूटची 1000 रुपये. वा. आणि कॅमेरामॅनला जे देणार ते वेगळे. किती सुंदर एंट्रन्स आहे बघ ना. माझी बॅग ठेवू काय तिकडे. हे बघा आमचे पराक्रमी मित्र. आता या मँग्रोव्ह फॉरेस्टमध्ये ना तुम्ही जर बघितलं ना तर इथे हे असं आहे, म्हणजे वॉक करायला मधोमध आहे, जे छान वाटतं. एकदम छान त्यांनी मेंटेन केलं आहे. आणि आजूबाजूला मँग्रोव्हचे सगळे झाडं ती चांगली वाटतात, कारण ती पाण्यात असतात ना, ती सुंदर वाटतात एकदम. ह्याला बोलतात मँग्रोव्ह फॉरेस्ट. मँग्रोव्हला मराठीमध्ये कच्छ वनस्पती असं बोलतात. आणि हे वनस्पती पूर्ण भारतामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, वेस्ट बंगाल, ओडिसा, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान आयलंड या ठिकाणी आढळले जातात. आणि हे वनस्पती जिथे जमिनीत ऑक्सिजनची कमी आहे तिथे जास्त करून आढळून येतात. म्हणजे जिथे जमिनीत ऑक्सिजन कमी असतं तिथे पण ते वनस्पती त्या ठिकाणी सर्वाइव्ह करू शकतात. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त फिरायला 4 मित्र असायला हवे आणि पैसा पण असायला हवा, मग फिरता येतं. आणि घरच्यांनी परमिशन द्यायला पाहिजे. ह्याच्यासाठी आहे का आमच्यासाठी परमिशन नाही लागत. हा मग मी काय करतो, माहिती. माझं कसं माहिती का, रात्री निघायचं तर मी सकाळी सांगतो किंवा दुपारी सांगतो. समजाय का. सेम जस्ट लाईक ओ हर बोलतो हिम नाही हर. हे इंग्लिश आहे लोकांचं. साई इंग्लिश हायस्कूल. सेम लाईक साई इंग्लिश नाही रे, तो इंग्लिशचा नाही. साई इंग्लिशला होता तू. मग काय साई इंग्लिश मीडियमच्या पोरांना इंग्लिश येत नाही. आणि आम्ही गणेश विद्या मंदिरवाले सेमी इंग्लिश करून, मी मराठीचा होतो. तर इकडनं असा रोड त्या साईडला गेलाय. चला इकडे झोप भारी लागायला का काय पण बोला. एवढं म्हणजे थंड इकडे चादर टाकून मस्त झोपून देईन मी. चांगलं आहे. तुम्हाला माहिती हवी आहे, ठीक आहे. हे बघा सोनेरेटिया सेसिओलेरिस, कॉमनली नोन एज मँग्रोव्ह ॲपल. म्हणजे ह्याला मँग्रोव्हचा सफरचंद असं याला म्हणलं जातं. दिस इज अ टाईप ऑफ मँग्रोव्ह ग्रोईंग अप टू 20 मीटर इन हाईट. तर तिकडनं आलो ना तर इकडे पाणी संपलं आणि इकडे बघा आता मी पुढे चाललो आहे. इथे बघा असोसिएट्स ऑफ मँग्रोव्स लिहिलं इकडे. एवढं सगळं आहे. ॲक्रोस्टिचियम ॲक्रियुम. ह्याच्यासाठी आपल्याला ना तू आता एक्झॉर्सिझम ऑफ एमिली रोज पण बोलशील का, तुझा का भरोसा नाही. चल. आणि बघा इकडे पण खूप सारं लिहिलं आहे. मँग्रोव्हज आर नॅचरल बॅरियर्स Yes. फाउंड दॅट कोस्टल डॅमेज. ते तेवढ्या लोकांना वाचता येतं.
इकडे सगळं पाणी आहे आजूबाजूला आणि ते मध्येच किती सुंदर वाटतंय बघा. हा हा सुंदर. खाली मोबाईल बघा सगळं. अरे त्याचं उप होतं ते वाकडं झालं. म्हणजे मी असा वाकडं केलं तर हे तुम्ही वाचून घ्या. मी पूर्ण वाचत नाही बसत. टेक अ स्क्रीनशॉट अँड रीड. ओके काय ते नको. हे बघा मँग्रोव्ज मध्ये ना हे बघा असं आहे. आता पुढे पुढे जसं जातोय ना तसं आहे बघा. असं आहे. ते सुंदर प्लेस आहे यार हे खरंच. इट्स टोटली युनिक. आमच्या ग्रुपची खासियत ही आहे ना की आम्ही खूप फ्लेक्झिबल आहे. जिकडे जातो तिथे ॲडजस्ट करतो. आता इकडे ना वरती ह्या साईडला ना सगळं तुटलेलं आहे. मग तिकडे जायला काही वे नाही. मग आम्ही काय केलं की आम्ही शॉर्टमध्ये इकडे झोपून दिलं कारण इकडे थंड आणि शांत वाटतं एकदम असं आहे. आणि इकडे कोणी येत नाही म्हणजे फुटप्रिंट्स आणि इकडे काय नाहीत सगळं साफ आहे. ह्या पूर्ण नदीत ह्याच्यावरती मँग्रोव्समध्ये आम्ही झोपलो आहे. ह्याच्यापेक्षा अजून सुंदर सुख काय असू शकतं. चला उठा गाणं बनायचे. ह्यांना रील बनवायची आता. तर या तुम्ही मँग्रोव्सला खूप सुंदर असं आहे. हे बघा असं पण तुम्ही करू शकता तुम्हाला हवं तर. तुमच्यावर डिपेंड करत तुम्हाला काय करायचं आहे. मुळं एवढी घट्ट आहेत ह्या गोष्टींची की ह्याच्यावरती कोण पण चढू शकतं. हां आणि आता मी बाय बाय मँग्रोव्स. भेटू आपण नेक्स्ट टाइम. बालवाडीतील लहान पोरा बघा. कॉपीराईट येईल. कॉपीराईट येईल. पण तोतल्यामध्ये बोललोय ना. तोतल्यामध्ये बोललोय आणि आमचा व्हिडिओ काढ ना बाबा. ऑडिओ पण नाही. तुला नाही तर मग कोणाला एवढूच अजून जरा मोठा. अरे धोक्याला धक्का दे. मला काय धक्का देतो. तिथून बाहेर आलो फॉरेस्ट मधून आणि तिथे समोरच बीच आहे. म्हणजे तिकडनं 2-3 मिनिटावर आहे. 4 वाजता. पण मी ते संध्याकाळपर्यंत राहणार आहे कारण मला सनसेट बघायचं आहे. कारण यार बीचवर सनसेट जाम सुंदर असतो. आणि हे बघा स्ट्रेट रोड आहे आणि छान आहे बघा. आपली पब्लिक एडे काय करत चाललेली आहे. काय पाहिजे असतं एक प्रॉपर सनसेट बस. येस बाकी काय हवं असतं. मला स्वतःला ऑब्झर्व करायचं ह्या डोळ्यांनी. सनसेट कधी बघितलाच नाही या डोळ्यांनी सनसेट. इकडनं आम्ही आलो ना तर इथे बघा एक इको पार्क आहे आणि इथे इको हे बीच आहे. छान आहे. होनावरचा बीच. आय लव्ह इको बीच. नाही अजून एक अर्थ येतो काय ते लोकांना माहिती आहे. वाव वॉट अ बीच यार सुंदर. इको गार्डन मध्ये आलोय. त्याचं रिझन असं आहे की तिकडे बीचवर खूप ऊन आहे तर बोलू इको गार्डन मध्ये येऊया जरा झोपूया. मस्त आहे इको गार्डन. आहे बघा लहान पोरांसाठी चांगलं आहे आणि मोठ्या माणसांसाठी पण चांगलं आहे. आंघोळ बिंघोळ करायला. म्हणजे जर तुम्ही बीचवर पोहला तर इकडे तुम्हाला चेंजिंग रूम आणि बाहेरच शॉवर आणि सगळं आहे. भारी आहे आणि सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत इकडे. चांगली गोष्ट आहे आणि स्वच्छ आहे एकदम गार्डन. ही गोष्ट ना फक्त माझे मित्रच करू शकतात. बाकी कोण नाही करू शकत. हे फक्त माझ्या मित्रांनाच जमू शकतं एवढी डेअरिंग. त्याच्यावर पाय ठेव ना. त्याच्यावर पाय ठेव. हां जोरात तनिष. तर ही गोष्ट आहे ना माझे मित्रच करू शकतात. बाकी कोणच नाही. काय बोलणार यार. हे सगळं बालपण अनुभवायचंच बाकी राहिलेलं आहे. बाकी काहीच नाही. हे बघ अरे पोरांची खिडकी तोडून टाकाल. ते चांगलं गार्डन आहे ते. आम्ही आता इको गार्डन मध्ये आलोय कारण बीचवर गर्दी आहे म्हणून. काय बोलायचं यार. हे लेजेंड लोक आहेत. आणि तो बघा एक भूषण द युट्यूबर. त्याचे 1 लाख सबस्क्रायबर आहेत पण तो झुला झुलतोय. कोण बोलेल एवढे फॅन्स आहेत. हे झोपलाय हा. संध्याकाळची किती गर्दी आली. दुपारी एवढी गर्दी नव्हती. आणि आम्ही आलो आहे बीच जवळ आणि मस्त सुंदरसा सनसेट बघायला. सुंदर वाटतं का इकडे आणि स्वच्छ बीच आहे. काय मेंटेन केलं आहे. ते लाईफ गार्ड्स पण आहेत. वाव हा आहे इको बीच इनक्रेडिबल इंडिया. आणि
नाईस यार, नाईस. बीचवर निघालोय आणि इकडे ना तो रिक्षावाल्याचा जास्त बोलवता. तर काय करायचं माहिती आहे का, आपली एक प्राईस सांगायची आणि पुढे सरकत राहायचं. शेवटी हाक म्हणून रिटर्न बोलत जातं. रिटर्न बोलून घेतलंच आम्हाला. आता फायनली आम्ही घरी जाणार आहेत. सनसेट खूप सुंदर होता बाय द वे. आणि घरी जाऊन जरा रेस्ट करूया. मजा आली पण आज दिवसभर खूपच मजा आली. उतरलो इथे आणि काय घेतलंय आपण हे आलू वडा, आलू पोंडा, वडापाव नाही. आलू वडा काय? अरे त्यांच्या भाषेत आलू वडा सांगावं लागतं. त्यांच्याकडे बघा अंड्याचं काहीतरी हे आणि ते, पण त्यांच्याकडे पाव नाहीये. इथे हे भेटतं पण पाव नाही भेटत, असं सीन आहे. पण टेस्ट चांगली याची. वडा असतो त्याच्यासारखी नाही, वेगळी आहे कर्नाटक सारखी. टेस्ट चांगली आहे. अंड्याचं अंडा वडा, अंडा भजी मेला. बरं थकून आलो ना तर काकींनी आम्हाला ना कलिंगड दिला असाच खायला. काकी चांगल्या आहेत तर चला मस्तपैकी खाऊया कलिंगड. दिवसभर जाम थकलो यार, जाम थकलो, पण एक्सपिरियन्स अमेझिंग होता. इट्स वर्थ इट. ही ट्रिप स्पेशल ह्याच्यासाठी आहे कारण फ्रेंड्स लोक आहेत म्हणून ही जास्त स्पेशल बनली आहे. आम्ही मेजरली ट्रॅव्हल खूप करतो पण मी व्लॉग नाही शूट करत. भूषणभाई व्लॉग करतो, त्याच्या चॅनलवर जाऊन बघा व्लॉग्स. हे बघा ही आमची डेड बॉडी इथे पडली आहे पण आम्ही खूप एन्जॉय करतो. बिहाइंड द कॅमेरा यू कांट इवन इमॅजिन एवढं आम्ही एन्जॉय करतो. म्हणून फ्रेंड्स सोबत जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल ना अशा ट्रिप्स तर करा, कारण त्यात एक वेगळी मजा असते. जेवायला आलो आम्ही बाहेर. तर ही बांगडा थाळी आहे, आणि ही सिल्वर फिश थाळी आहे, आणि ह्याने जी घेतली चिकन. आणि तुझी कोणती आहे रे? आणि माझी अंजन की कोणती तरी आहे थाळी, ती खाऊया आपण. माझी सुरमई थाळी, त्याला अंजन बोलतात इकडं. चला खाऊया मस्तपैकी, काम 25 करूया आणि जेवूया. वा वा, गरमागरम जेवण. आणि माझी आली अंजन. पण यार मजा आली यार, काय जेवण होतं, एक नंबर ना, मस्त कडक. मस्त. आजचा दिवस इथेच एंड झालाय. सो या, गुड नाईट. तर तुम्हाला मी पूर्ण डे 1ची कॉस्टिंग सांगणार आहे. आम्ही LTT टू होनावर आलो, मत्स्यगंधा एक्सप्रेसने जनरल डब्यातून आलो, पण तुम्ही स्लीपरची पर सीटची कॉस्ट आहे 490 रुपये. आणि तिकडनं रेल्वे स्टेशनवरून जर तुम्हाला मेन होनावर बस स्टँडला यायचं असेल तर तिकडचा डिस्टन्स आहे फक्त 7 किलोमीटर. सो तिकडनं तुम्हाला शेअरिंग ऑटो भेटेल 40 रुपयाला. डायरेक्ट ऑटोज असतात जे आमच्याकडनं तर पूर्ण 5 जणांकडनं चार्ज केले त्यांनी 100 की 150 रुपये. तुम्ही जास्त जण असाल तर तुम्हाला कॉस्ट कमी पडेल. नंतर आम्ही महाले होमस्टे बुक केला फॉर 1 नाईट आणि ते पण आम्हाला 5 जणांसाठी भेटला 2500 रुपयाला. तिकडे स्टेशनच्या जवळ हॉटेल्स आहेत वेगवेगळे, पण त्यांची प्राइस 1 नाईटची काहीतरी आहे 2000 रुपये 3000 रुपये. पण तिथे प्रॉब्लेम आहे की तुम्ही तिथे स्टे केलं तर तुम्हाला बॅकवॉटर बोटिंग आणि ते सगळं लांब पडू शकतं. म्हणून बस स्टँडला या. बस स्टँडला मी जे तुम्हाला होमस्टे दिले तिथे होमस्टे करा, कारण तिकडनं सगळं जवळ आहे. बँगलुरू सर्कल ज्याला आपण बोलू शकतो, म्हणजे तुम्हाला बस स्टँडपासून बँगलुरू सर्कलला जायचं आहे, वेगळी रिक्षा पकडायची आहे. मग तिकडनं तुम्हाला बाकी ठिकाणं जवळ पडतील, म्हणजे बोटिंग म्हणा, बाकी सगळ्या गोष्टी म्हणा. सो हे मी तुम्हाला रिकमेंड करेन की बँगलुरू सर्कलच्या आजूबाजूला काय भेटतंय का बघा स्टे करायला. त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट केला तर त्याची पर पर्सनची कॉस्ट झाली 100 रुपये. नंतर आम्ही बॅकवॉटर बोटिंगला गेलो, त्याची कॉस्ट 1200 रुपये होत होती फॉर 5 पीपल, म्हणजे ते 1500 रुपये बोलत होते. पण आम्हाला जसं गाईड केलं काकीने त्याच्यानुसार आम्ही त्यांना सांगितलं की नाही आम्हाला 1200 रुपयेमध्येच हवं. आणि नंतर आम्ही परत बँगलुरू सर्कल जवळ आलो आणि तिकडनं मँग्रोव्ह फॉरेस्टला गेलो. मग बँगलुरू सर्कल ते मँग्रोव्ह फॉरेस्टची रिक्षा कॉस्ट आहे 40 रुपये पर पर्सन. आता ह्याच्यात पण तुम्ही जर जास्त लोक असाल तर तुमची कॉस्टिंग कमी होईल. त्याच्यानंतर आम्ही आफ्टरनून लंचला बसलो. आम्ही व्हेज घेतलं तर आम्हाला 150 रुपयाला पडलं. त्यानंतर आम्ही मँग्रोव्ह फॉरेस्टला गेलो. सो आम्हाला मँग्रोव्ह फॉरेस्टची पर पर्सन चार्ज केला 20 रुपये, जे की एवढे पण नाही आहेत. त्याच्यानंतर आम्ही आफ्टरनून स्नॅक्स घेतला, त्याचे आम्हाला 50 रुपये झाले, म्हणजे आम्ही शेअरिंगमध्ये खाल्लं. सो तिकडनं मँग्रोव्ह फॉरेस्टवरनं परत बँगलुरू सर्कल येताना तुम्हाला परत रिक्षाचे पे करावे लागतील, जे ते मी मेन्शन केलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट रात्री डिनरला बसलो ॲट शरावती फिशलँड. त्याच्यात मला सुरमई थाळी भेटली 350 रुपये, पण बाकीच्या थाळ्या होत्या त्या 150 रुपये 100 रुपये 200 रुपये अशा चार्जमध्ये होत्या. फिशच्या काही होत्या त्याच्यात. तर तुम्हाला ही पूर्ण मी सांगितली डे 1ची कॉस्टिंग. तर मला फक्त एवढंच बोलायची की ह्या पूर्ण ह्याच्यातून तुम्ही कस्टमाइज करा तुमच्यासाठी की तुम्ही किती लोक आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला कसं किती जमेल ते तुमच्यावर डिपेंड करते. हे मी तुम्हाला एक अंदाज देऊ शकतो जेणेकरून तुम्ही बजेट प्लॅन करू शकता. गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपण जाणार आहे कनिकनम्मा टेम्पलला. मला एवढं म्हणजे व्यवस्थित नाही नाव येते. आणि आज आम्ही मुक्कांबिकाला जाणार होतो, पण मुक्कांबिका आहे 70 किलोमीटर दूर. मग तिकडनं व्हायचं असं की आम्ही मुक्कांबिकाला टेम्पलला जायचं, मग टेम्पलवरून तिथं परत मुक्कांबिका स्टेशनला जायचं. खूप डिस्टन्स होता आणि आमची मँगलोर एक्सप्रेस होती, सो सुटण्याचे चान्सेस जास्त होते. म्हणून आम्ही काय केलं की उडुपीवरून तिकीट बुक होते त्यांना. मग सकाळी सकाळी बोर्डिंग पॉईंट चेंज करून आम्ही कुमटा टाकला, कारण कुमटा इकडनं जवळ आहे, कारण इथे होनावरला ती ट्रेन थांबत नाही, फक्त मत्स्यगंधा थांबते. सो होनावरवर
आता आम्ही कव्हर करू ते होनावरमधलं एक मंदिर. मग तिकडनं आम्ही निघणार आहे कुमट्याला. इकडनं ते 27 किलोमीटर आहे आणि तिकडनं बसने जाऊ आम्ही आणि बसने मग तिकडनं आम्ही जाणार मुंबईला फायनली. मग असं हे पूर्ण जर्नी असणार आहे. तर चला आता मस्तपैकी नाश्ता करूया आणि कनिकम्मा टेम्पल आहे तिकडे आपण व्हिजिट करू. सो मी तिकडची पूर्ण डिटेलिंग आयटनरी आणि कसं जायचं किती कॉस्टिंग होईल ते सगळं आता मी तुम्हाला सांगणार आहे. आम्हाला ॲक्च्युली जिथे स्टे करतो त्यांनीच आम्हाला नाश्ता दिला आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्याबद्दल त्यांनी आम्हाला काही चार्ज पण नाही केलं आहे, म्हणजे त्यांनी स्वतःहून जाणून दिलं. तर चला खाऊया, नाहीतर आम्ही बाहेरच खाणार होतो. मी जिथे एक दिवस होम स्टे केला त्या ह्या काकी, नाव काय तुमचं आणि तुमचं? ह्यांना कोकणी, कन्नड आणि मराठी पण येते म्हणून इझी झालं यांच्यासोबत कम्युनिकेट करायला. आणि इकडे कुठे लोकेटेड आहे हे तुमचं होमस्टे? बँगलोर सर्कल. ओके, नियर बँगलोर सर्कल. इकडून तुम्ही स्टे केलं ना तर तुम्हाला इकडे सगळं जवळ आहे. आणि थँक्यू सो मच. प्रायव्हेट हॉटेलपेक्षा आपल्या आपुलकीच्या माणसांकडे गेलो तर असं प्रेम भाव नक्की बघायला मिळतो. म्हणजे आपण कसं बाहेरच्या लोकांना प्रमोट करण्यापेक्षा आपल्याच लोकांना प्रमोट केलं स्थानिक वर्गांना तर कुठे जाऊन पर्यटन वर्ग वाढायला नक्की मदत होतो. हे आहे उपीड त्याच्यावरती शेंगदाणे टाकलेत, म्हणजे आपल्याकडे उपमा बोलतात, इकडे उपीड बोलतात. आणि ही भजी. लेजंड लोक बघा आमचे बसलेले, 2 लेजंड लोक. हा एक लेजंड आहे आणि हा एक लेजंड आहे. त्यांना माहिती मी का लेजंड बोललो. फायनली आम्ही चाललोय, पण एक गोष्ट आतमध्ये राहिली आहे, त्या म्हणजे आमच्या आठवणी. पण त्या ब्लॉगमध्ये कॅप्चर झालेल्या आहेत. येस. चल रवी भाई, मजा आली की नाही? एकदम मस्त. ओके ब्रो. विस्मरणीय नाही रे, अविस्मरणीय ट्रिप लाली झाला. अरे माझीच राहिली आहे ते, तर विसरलो मी. नशीब व्हिडिओ पुढे आठवली तरी. चल, पाठी जो सर्कल गेला आहे तो आहे बँगलोर सर्कल. आणि हा जो स्टेट रोड चालतो आहे हायवेला तो आहे बँगलोरचा रूट. मग इकडे तुम्ही बँगलोरला जाऊ शकता आणि याच्या ऑपोजिट साईडला केरला, म्हणजे ते तुम्ही बँगलोरला जाऊ शकता. आणि इकडनंच आपल्याला जायचं आहे कनिकम्मा टेम्पलमध्ये. आणि आम्ही रिक्षा बुक केली. हा बघा भूषण आणि मी एका रिक्षेत आणि बाकी लेजंड लोक 3 लोक त्या रिक्षेत आहेत. आणि आमच्या प्लेसपासून ते तिथपर्यंत म्हणजे कनिकम्मा जे टेम्पल आहे ते खूप लांब आहे, म्हणजे 15 किलोमीटर आहे अप्रॉक्स. आम्हाला 2 रिक्षाचे 800 सांगत होते. होंडावर बस स्टँडपासून कनिकम्मा टेम्पल बरोबर 15 किलोमीटर अंतरावर आहे. आणि 15 म्हणजे 10 किलोमीटर बाय रोड आहे आणि वरचे 5 किलोमीटर एकदम हिली एरिया आहे. म्हणून आम्ही रिक्षा केली आहे. तर तो आम्हाला 400 पर रिक्षाचे बोलला होता. तर टोटल फेअर 2 रिक्षाचे 800 होते, तर त्याला 700पर्यंत आणला आम्ही. किती मोठे मोठे जाईन आपण वरती चाललो एकदम डोंगरावरती. म्हणून बघा टर्न असे मोठे मोठे टेम्पलला जाताना. सो इकडे या, कारण इकडनं वरतून व्ह्यू छान दिसेल, कारण आम्हाला खूप सारे व्ह्यूज दिसले. खरंच खूप सुंदर आहे. हे बघा इकडे जर तुम्ही बघू शकता. आता आम्ही टेम्पलला आलेलो इथे आणि चला आतमध्ये. इथे ना ड्रेस कोडचा अटायर एक स्पेसिफिकली तुम्हाला दाखवतो. इथे तुम्ही बघू शकता. द ड्रेस कोड फॉर दिस टेम्पल इज ट्रेडिशनल अटायर टू एनहान्स द स्पिरिच्युअल एम्बियन्स. मेन शुड वियर धोती और पजामास और पंचे विदाउट एन अपर क्लोथ अँड वुमन शुड वियर साडी और हाफ साडी विथ अ ब्लाउज और चुरीदार विथ पजामास. सो हे तुम्ही नोट डाऊन करा. आणि चला आतमध्ये. इथे एंट्री केल्यावर इथे काही असं आहे आणि स्ट्रेट इकडे आहे मंदिर. इथे ना ॲज अ मेन टी-शर्ट काढावं लागतं आणि तुम्हाला उघडं दर्शन घ्यावं लागतं. असं इकडचं काही प्रथा. केरळला पण वेगळं आहे, इथे मँगलोरला पण डिफरंट आहे, कर्नाटकला. तर हे बघा मंदिर काय असं आहे. आतमध्ये नाही जाऊ शकत कारण पूजा चालू आहे. हे बघा किती सुंदर आहे. आणि इथे बाजूला ह्या साईडला घाट असं आहे. इकडे गर्दी कमी आहे पण सुंदर आहे, एक्सपिरियन्स छान आहे. इकडनं ना आतमध्ये आलात ना तर इकडनं सिनिक ब्युटी बघा किती भारी दिसते. म्हणजे हे जर तुम्ही पावसाळ्यात बघितलं ना एका लेवलचं असतं काय, किती सुंदर दिसतं. आणि इकडचा वारा. इकडे या तुम्ही, इट्स वर्थ इट, कारण घाट चढताना जाम भारी वाटलं रिक्षेमध्ये पण. हे सुंदर आहे यार, होणावरही सुंदर. आणि ते तिथे दिसताना ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नव्हते पण किती लांब एकदम ते डोंगर रांगा पसरलेले आहेत, किती सुंदर वाटते ते. इथे 1 किलोमीटर वरती जर तुम्ही गेलात ना तर तिकडे अजून एक टेम्पल आहे, तिकडे तुम्ही जाऊ शकता. पण आता इथे बंद आहे आता सध्या. आता ते पूजा करायला गेले त्याच्यानंतर चालू करणार. आम्हाला लेट होते म्हणून आम्ही नाही गेलो, पण तुम्ही जाऊ शकता, अजून छान व्ह्यू भेटेल. काहीतरी प्रसाद ठेवतात, काय बोलतात रे याला? सुपारीच्या झाडावरती येतो ना खांड, म्हणजे एवढा असतो तो. आपण सुपारी खात होती, खायची सुपारी. तर तो प्रसाद म्हणून या ठिकाणी दिला होतो आणि ते डोक्यावर ठेवलं ना की डोकं थंड होतं. शांत होतं डोकं. हा आमच्या ग्रुपमधला सगळ्यात सुधीरी बुद्धी माणूस आहे. हा शांत झाला म्हणजे सगळं शांत झालं.
तर आता जे मी बोलणार आहे ते मे बी जर तुम्ही एथियस असाल, जर तुम्ही रॅशनलिस्ट असाल, नाही जर तुम्ही समजा रिलिजियस असाल तर तुम्हाला ऑफेंड करू शकतो. बट जस्ट ओपन माइंडेड फॉर 5 मिनिट्स, कारण मी हे जे एवढं सांगणार आहे तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्मिंग असेल, कारण ही मेजर गोष्ट आहे. मी आता टेम्पलजवळ आलो आहे देवाच्या इकडे, तर माझ्या डोक्यात एक आलं की धर्म म्हणजे देव बोलल्यावर धर्म बोलल्यावरती येतो लोकांच्या पुढच्या गोष्टी. सो मला धर्माबद्दल बोलायची इच्छा ह्या गोष्टीसाठी झाली आहे की तुम्ही विचार करा की धर्मावरून लिटरली लोक एकमेकांच्या माना कापताना बघितल्या, म्हणजे लिटरली तुम्ही हिस्ट्री वाचली तर लोक एकमेकांना कापतात. म्हणजे धर्म माणसाला आयुष्यात मिनिंग देतो, त्या मिनिंगसाठी लोक जगायला एवढे रेडी होतात की एकमेकांना मारा कापायला पण रेडी म्हणजे तयार असतात ते नेहमी. सो माझा बोलायचा मुद्दा आहे की कोणत्या धर्मातला देव म्हणजे लाईक जर समजा जर तुम्ही मुस्लिम असाल, जर तुम्ही हिंदू असाल, तर कोणता मुस्लिम धर्मातला देव तुम्हाला येऊन बोलेल की यार हिंदू लोकांना जाऊन मार, असं कोणता देव बोलेल का की माझा धर्म मोठा आहे? कोणताच देव नाही. जर मला बोलायचा पॉईंट बेसिकली हा आहे की जर तुम्ही समजा प्रत्येक रिलिजनमध्ये म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये होतं असं की जर समजा तुम्ही ख्रिश्चन आहात तर ख्रिश्चन लोकांची बायबल झाली, जर तुम्ही मुस्लिम आहात तर मुस्लिम लोकांची कुराण झाली, जर तुम्ही हिंदू आहात तर हिंदू लोकांची भगवद्गीता झाली, अष्टावक्री गीता झाली. जर हे स्क्रिप्चर्स आहेत ना ते जर तुम्ही नीट वाचले तर तुम्हाला एकच गोष्ट क्लिअर होईल की हे स्क्रिप्चर्स एकच सांगायचा प्रयत्न करतात की वी आर ऑल वन. कारण देवाला जर प्रत्येकाला प्रत्येक रिलिजनमध्ये किंवा प्रत्येक धर्मामध्ये जर त्याला डिवाइडच करायचं असतं तर त्याने काय केलं असतं माहिती काय? म्हणजे मुसलमान आहे तर त्याचा रंग हिरवा लावला असता, जर हिंदू आहे तर त्याचा रंग लावला असता, रक्ताचा रंग लावला असता भगवा. जर त्याला डिवाइडच करायचं असेल तर म्हणजे आपल्याला देवाने हात पाय तोंड नाक सगळं दिलेलं आहे यार, आणि ह्याच्यावरनं एकच क्लिअर होतंय की वी आर ऑल वन. पण प्रॉब्लेम काय होतं की जे बिटवीन द लाईन्समध्ये जे धर्मगुरू आहेत ना, म्हणजे जे तुमच्यापर्यंत धर्म पोहोचवतात, आता हे त्या लोकांना ऑफेंड करणार मी जे बोलणार आहे ते, तुम्ही तुमच्यापर्यंत नीट खरा धर्म पोहोचवत नाही, ते बायस धर्म पोहोचवतात. बायस धर्म पोहोचवतात म्हणजे मी आता ह्याच्यात मी प्रत्येक धर्मगुरूला कन्सिडर करत नाही, प्रत्येक धर्मगुरूला ब्लेम करत नाही. काय काय लोक आहेत ते योग्य तो धर्म माणसाला शिकवतात, माणुसकीचा धर्म की वी आर ऑल वन. पण द पॉईंट इज की काही धर्मगुरू आहेत ना ते खूप इगोइस्टिक असतात, मॅनिप्युलेटिव्ह असतात. त्यांच्याकडे लिडरशिप क्वालिटी म्हणजे त्यांना स्वतःला वरती आणण्यासाठी ते धर्माचा यूज करतात. त्याच्यामुळे ते तुमच्यापर्यंत धर्म नीट पोहोचू शकत नाही, त्याच्यामुळे ते धर्माचा वापर करत तुम्हाला यूज करतात. काही गोष्टीसाठी तुम्ही यूज होतात त्या गोष्टीसाठी. मग सर्वात पहिले येतोय धर्म, नंतर येतो ते धर्मगुरू, आणि त्याच्यानंतर येतात तुम्ही जे धर्मगुरू त्याला वाटतं की त्याला धर्म माहिती म्हणून तुम्ही त्यांचं ऐकता. बट जर तुम्ही डिरेक्ट सोर्स म्हणजे हा धर्म आहे आणि हे तुम्ही आहात, देवाने काय लिहिलं तुम्हाला एकामध्येच कळू शकतं की तुम्ही ज्या रिलिजनचे आहात. जर तुम्ही मुसलमान आहात तर कुराण वाचा, हिंदू आहात तर तुम्ही भगवद्गीता वाचा, आणि जर तुम्ही ख्रिश्चन आहात तर तुम्ही बायबल वाचा. प्रत्येक धर्माचे आपापले देवाने काय ना काय लिहून ठेवलं. जर तुम्ही ह्या डायरेक्ट सोर्सवर गेलात ना, धर्मगुरूचं जर ते काढलात आणि तर त्या डायरेक्ट सोर्सवरती गेला तर तुम्हाला एकच गोष्ट रिअलाइज होईल की देव फक्त एकच सांगायचा प्रयत्न करतोय, भले तो कुराणमध्ये असू दे, भले तो बायबलमध्ये असू देत, भले तो भगवद्गीतामध्ये असू देत, तो एकच सांगायचा प्रयत्न करतो की वी आर ऑल वन, वी आर ऑल वन. आपण सगळे सेम आहोत, देयर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन यू अँड मी. मग तुम्ही विचार करत असाल की यार सगळ्यांचा देव आहे तो हा एकच आहे, तू बोलतोयस विशाल बरोबर, मग देवाने धर्मामध्ये का आम्हाला डिवाइड केलं? अरे वेड्याने तुम्हाला धर्मामध्ये डिवाइड नाही केलंय. म्हणजे मला बोलायचं की देवाने हा युनिवर्स क्रिएट करताना ना त्याला एक क्रिएटिव्हिटी दाखवायची होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल हिंदू लोकांचं कल्चर बघा किती डिफरंट आहेत. हिंदू लोकांमध्ये पण त्याच्यामध्ये पण खूप सारे हिंदू लोक आहेत ज्यांचे कल्चर बघा किती डिफरंट आहे. तुम्ही जर बोलाल मुस्लिम लोक, तर मुस्लिम लोकांचे एक आपलं अलग कल्चर आहे. म्हणजे तिकडे लग्न वेगळं होतात, तिथे खातात पितात वेगळे, तिकडचं राहणीमान वेगळं, त्यांचे कॉस्ट्युम्स वेगळे, त्यांचं तिकडचं पूर्ण कल्चर वेगळं, ऑल ओव्हर त्यांचं डिझाईन वेगळं. जर तुम्ही जीसस असाल तर त्यांचे कल्चर बघा किती डिफरंट आहेत. म्हणजे देयर इज अ क्रिएटिव्हिटी, इन्फायनाईट क्रिएटिव्हिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल हिंदू लोकांची लँग्वेज बघा, त्याच्यामध्ये पण वेगळे हिंदू आहेत त्यांची लँग्वेज बघा, म्हणजे ती लँग्वेज चेंज होत राहते. आणि जर तुम्ही मुसलमान लोकांची बोलता तर मुसलमान लोकांची लँग्वेज वेगळी आहे, ख्रिश्चन लोकांची लँग्वेज वेगळी आहे. असे किती धर्म आहेत त्यांची लँग्वेज वेगळी आहे, त्यांच्याकडे ब्युटी वेगळी आहे, त्यांचं राहणीमान वेगळं, त्यांचं कल्चर वेगळं आहे. असं मी शब्द किती एक्सप्लेन करू. त्यांची लग्न वेगळ्या प्रकारे होतात, त्यांचं ते देवाला वेगळ्या वेळेने परसिव्ह करतात. म्हणजे देयर इज अ क्रिएटिव्हिटी इन्फायनाईट. मी सांगत बसू तर 2 तासाचा व्हिडिओ हा होऊन जाईल. एवढी क्रिएटिव्हिटी देवाने क्रिएट केली प्रत्येक धर्माच्या थ्रू, म्हणजे प्रत्येकाच्या बोलतात ना कल्चरच्या थ्रू, रिलिजनच्या थ्रू. किती गोष्टी आहेत त्या क्रिएटिव्ह, म्हणजे देयर इज इन्फिनिटी इन इट. पण ते लोक सुंदरता बघू शकत नाही कारण ते स्वतःच्या इगोमध्ये अटकले असतात. त्याचं कारण आहे की त्यांना मेजर धर्मगुरू आहेत ते त्यांना रॉंग धर्म दाखवतात. जसं तुम्ही OMG बघा, हो माय गॉड, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मी काय बोलायचा प्रयत्न करतो. तुम्ही PK पिक्चर बघा, त्याच्यामध्ये मग तुम्हाला कळेल की मी काय बोलायचा प्रयत्न करतो. आणि ह्या व्हिडिओच्या थ्रू मला माहिती आहे मला खूप लोक डिसलाईक करतील किंवा माझं हा पॉईंट ऑफ व्ह्यू घेणार नाही, किंवा असं धर्मगुरू आहेत ते मला खूप काय बोलतील, किंवा मे बी मला माहिती आहे धर्मावरून काय करतो, माझ्या बाबतीत पण काय पण होऊ शकतो मला माहिती आहे. पण मी कॉन्फिडेंटली बोलतोय कारण मी ह्या गोष्टींबद्दल लर्न केलंय, मला माहिती आहे ह्या गोष्टी. त्याच्या बेसवर तुम्हाला सांगतो की
स्वतः तुम्ही जर तुम्हाला असं फील होत असेल की यार विशाल तू हे काय बोलतोय सगळं आमच्या धर्माबद्दल, तर तुम्ही स्वतः जर तुम्ही ज्या धर्माच्या त्या धर्माच्या स्क्रिप्चर्समध्ये जावा, वाचा, त्या स्क्रिप्चरचे राईट इंटरप्रिटेशन काढा आणि बघा तुमचे देव तुमच्या धर्माच्या स्क्रिप्चरच्या थ्रू काय बोलतायत, देन माझ्याकडे या की मग तुम्हाला रिअलाइज होईल की विशाल तू काय बोलवता. मधला जो माणूस आहे त्याच्यावर जास्त बिलीव्ह करू नका, स्वतःच्या डायरेक्ट एक्सपिरियन्सच्या थ्रू धर्म फिगर आउट करा की देव काय बोलतोय, कारण सगळ्यांचा देव हा एकच आहे, एवढं लक्षात घ्या. तर हे सगळं सांगण्याच्या पाठी माझा पॉईंट फक्त एकच आहे की जो आपला धर्म आहे, जी आपली कास्ट आहे, ते स्क्रिप्चरच्या थ्रू आपल्याला जगायला शिकवतात. जर तुमच्याकडे राईट इंटरप्रिटेशन जर आले, त्या बायबल असेल, कुराण असेल किंवा भगवद्गीताचे असेल, कारण भगवद्गीतामध्ये लाईफचे प्रिन्सिपल्स आहेत लिटरली. सो त्यावेळेने तुम्ही जर लाईफ जगलात ना, म्हणजे जे रिअल प्रिन्सिपल्स आहेत त्या अप्लाय करून लाईफमध्ये, जे धर्मगुरूंनी तुमच्यापर्यंत योग्य ते पोहोचवले, तर तुम्ही लाईफमध्ये ना एक्सलन्स अचीव कराल. आणि ते होत नाही, आणि लोकांना ते माहिती नाही म्हणून लोक स्पिरिच्युअलिटीच्या नावावर दुसरंच काहीतरी फॉलो करतात. त्याच्यामुळे होतं असं आहे की लोकांना योग्य ते प्रिन्सिपल्स माहीत नसल्यामुळे लोक सफर करतायत लाईफमध्ये, त्याच्यामुळे ते अल्कोहॉलिक बनतात, कुठे तुम्ही सुसाईड्स बघू शकता. हे सगळं डायरेक्ट इंटरलिंक्ड आहे. आणि तुम्ही बोलत असाल की मगाशी मी बोललो की सायन्स आणि रिलिजनकडे उत्तर नाहीत, होल युनिवर्स कसं वर्क होतं त्याचं बेसिक उत्तर नाही सायन्सकडे, कुठेतरी येऊन ते थांबतात. पण जे रिलिजन आहे, रिलिजन त्यांच्याकडे उत्तर आहेत. पण रिलिजनमध्ये पण जेव्हा ते स्वतः फिगर आउट करा स्क्रिप्चरच्या थ्रू मला हे बोलायचं आहे, त्याच्यात फिलॉसॉफी आली, त्यात स्वतःचं डोकं लावणं आलं त्या स्क्रिप्चर्समध्ये, तेव्हा जाऊन कुठे इंटरप्रिटेशन काढून स्वतःचं लाईफ चेंज करायला मला हे बोलायचं आहे. म्हणून फिलॉसॉफीमध्ये इंटरेस्ट व्हा, म्हणजे पूर्ण ह्या युनिवर्सच्या बाबतीत क्युरियस राहा, कारण तुम्ही तिकडनंच तुमची उत्पत्ती झाली, तुम्ही तिकडनंच आला आहात, देवाने तुम्हाला बनवलं आहे, मगच तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकाल. मला हे बोलायचं आहे. 3 किलोमीटर खाली चालत जायचं आहे, पण मजा करू, कारण उतरायचं आहे ना, म्हणून आम्ही चालत आलो. आमच्याकडे टाईम आहे भरपूर, पण ह्या टेम्पलमुळे तुम्हाला खूप काही सांगायला मिळालं. मला जो पॉईंट आठवला ते, आता आम्ही एवढा घाट उतरतोय, ते बघा किती रिक्षा यायला बघा, फर्स्ट गिअरवर किती मेहनत करावी लागते वरती चढवायला. तर एवढं आम्हाला उतरायचं म्हणून काय वाटत नाही, पण निसर्गरम्य वातावरण म्हणून बोलला चला जाऊया खाली. तसं म्हणून वरती रिक्षापेक्षा काय नाही. सो तुम्ही प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही येऊ शकता. तर तुम्ही बोलाल की हिंदू आहात आणि मुसलमान आहात, तर मुसलमान लोक हिंदू लोकांबद्दल काय तर बोलतात, तर आम्ही कसं शांत बसू. ऑफकोर्स ते नाही होणार, कारण हार्मोनी मेंटेन करावी लागते. ते मला माहिती आहे, ते झगडे म्हणजे समोरचं आणि ॲक्शन दिलं तर समोरचं रिॲक्शन देणार, ते मला माहिती आहे. मग तिकडे शांत बसून नाही चालणार, कारण ते डॉमिनेशन चालणार. सो ते एक बोलतात ना मेंटेनन्समध्ये चाललं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे एक बोलतात ना की हार्मोनी मेंटेन केली पाहिजे त्या गोष्टी पाहिजे. म्हणजे समोरच्याला तुम्ही प्रेमाने पण समजू शकता. म्हणजे देअर इज ऑलवेज असं नाही की आपण मारूनच समजू शकतो, आपण प्रेमाने पण समजू शकतो. लव्ह इज म्हणजे बोलतो ना पॉवरफुल थिंग. सो त्या गोष्टीने पण हार्मोनी मेंटेन करू शकते सगळ्या धर्मांमध्ये. देअर इज हार्मोनी, ते लोक मेंटेन करतात बरोबर, ते मला माहिती आहे. फक्त प्रेमाने हार्मोनी मेंटेन करा, मारून नका करू, ठीक आहे. असं उतरतो खाली आणि 3 किलोमीटर अजून खाली आपल्याला जायचं आहे. कसं फील होतंय? मस्त आहे. जरा ट्रिप आपली संपली, हा फायनल स्पॉट होता. हो ठीक आहे, चला आता खाली. फायनली आम्ही चालत 4 किलोमीटरचा ट्रेक करत चालत खाली आलो आहे. एवढं काय वाटलं नाही, कारण आम्ही बोलत येत होतो मस्त. आणि ह्या बघा इकडनं आम्हाला भेटेल कुमट्यासाठी काहीतरी बस, आधी काहीतरी खाऊया, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस वॉट एव्हर यार. तर आम्हाला ना इकडनं कुमट्याला जायचं, कुमटा स्टेशनला, कारण आपली मँगलोर एक्सप्रेस आहे. सो आम्ही ही कॅब केली बोलू शकतो याला. त्यामुळे हाऊ मच टाइम इट विल टेक टू रिच कुमटा? 20 मिनिट्स. ओके. सो आता कुमट्याला आम्ही जातोय, बस चालू. ते बघा मस्त आहे, क्यूट आहे, छोटीशी आहे. चला, क्यूट आहे एकदम, पण भारी आहे. तुम्हाला दाखवतो आतमधला इंटिरियर आमचा आहे बघा. अरे सॉरी काकांना लागला. तर इथे बघू शकता, छोटी आहे पण मिनी गाडी, भारी गाडी आहे. काय भूषण कडक काम 25 450 में कुमटा फ्रॉम हेअर. यस यप. हे बघा लहान पोरांची खाई नाही आले, बोलतो आम्हाला भूक लागली नाही. जेली आणि ते लहान पोरांचं असतं ना काय ते आईस्क्रीम, लहान पोरांचं मंच, हे आणलंय. कालपासून पोरं लहानच झाली सगळी. गार्डन मध्ये गेल्यापासून सगळी पोरं लहान झाली आहेत. प्रँक काय करतात, रडतात काय, एकमेकांच्या अंगावर दगड काय मारतात, म्हातारीचं ऐकत का नाही. इकडे साऊथ इंडियन थाली आम्ही घेतली आहे, सगळ्यांनी साऊथ इंडियन थाली घेतली आहे आणि ह्याने नॉर्थ इंडियन घेतली आहे. लेजेंड पीपल फ्रॉम द लेजेंड प्लेसेस. देवस्थान होतं, त्याच्या गेटवरून इथपर्यंत आलो तर आमचे 450 रुपये त्याने चार्ज केले फॉर 5 पर्सन. तो 500 बोलत होता, मी 400 बोलणार पण यांनी 450 मध्ये डन केला. 400 मध्ये तो आणला असता, पण मजा आली. लांब अंतर आहे तिथून इथपर्यंत. तुम्ही होनावरच्या थ्रू पण कुमटाला येऊ शकता, त्या मार्गे पण तो खूप लांब पडला असता. ट्रान्सपोर्टेशन बस सर्व्हिस होती, पण बोललो आम्हाला जवळ जायचं म्हणून प्रायव्हेट व्हेकल करून आम्ही आलो ह्याच्यातून, कारमधून छोट्याशा. व्हेज मंचुरियन मध्ये गोबी मंचुरियन. पण सगळ्यांना नॉर्थ इंडियन थाली सगळ्यात छान आहे टेस्टला, त्याच्यात नान पण दिलेलं त्याला. आम्ही जेवून निघालोय आणि आता येतोय कुमटा स्टेशनला आहे, म्हणजे तिकडनं जवळ आहे कुमटा स्टेशन. सो आम्ही आलोय त्या हॉटेलपासून कुमटापर्यंत. आणि आमची मँगलोर एक्सप्रेस आहे ती आज 3-4 तास लेट आहे, त्यामुळे ट्रेनचा काय आता पताच नसतो. म्हणजे आपल्याकडे फुल ऑन टाईम आहे आज.
मँगलोर एक्सप्रेसचं कसं माहिती का 12133 म्हणजे CSMT मँगलोर एक्सप्रेस आहे ना ती तिथे म्हणजे कुठे मँगलोरला टायमावर जाईल ना तर मँगलोर CSMT रिटर्न येईल म्हणजे 12133 जेव्हा जाईल तर 12134 येईल. ही जी इकडनं आली आहे ना ही उधना मँगलोर आहे म्हणून ही अहमदाबाद त्या साईडून आली गुजरातवरून आणि ही चालली आहे मँगलोरला आणि समोरून आय थिंक क्रॉसिंग असं उधनावरून आली मँगलोरला चालली. ही बघा इकडनं गेली आपली मडगाव मँगलोर एक्सप्रेस. ही जी समोरची ट्रेन आता जी गेलेली आहे ती क्रॉसिंगसाठी थांबलेली खूप वेळ मत्स्यगंधासाठी. मत्स्यगंधा आता चालली आहे टुवर्ड्स मुंबई आणि बस स्टँडची त्याला नाश्ता करायला कारण आमची ट्रेन येणार आहे 4 तासांनी म्हणजे 9 वाजता येईल. खूप लेट आहे तेव्हा मी मसाला डोसा घेतला आणि त्यांनी साधा डोसा घेतले दोन्ही पण. त्यांनी डबल दिले. ही खाशी तिकडची आहे की तुम्ही साधा डोसा घेतला ना ते डबल देतात आंबोळीसारखं. पण ठीक आहे त्याने चहा मागितली भूषण भाईने ऑर्डर केली आहे. तर येऊया आपण डे 2च्या कॉस्टिंग जवळ. सो मॉर्निंगला आम्ही जो ब्रेकफास्ट केला तो आम्हाला घरीच काकूनी आणून दिला. सो ते खूप सुंदर होतं पण त्यांनी पेमेंट नाही घेतलं. त्यांनी आम्हाला असंच फ्रीमध्ये दिलं. तर मला एवढंच सांगू शकतो की मॉर्निंग ब्रेकफास्ट जर तुम्ही केला तर तुम्हाला 100 रुपीज पर पर्सन पडू शकतो किंवा ह्याच्यापेक्षा पण कमी पडेल. मी तुम्हाला एक अंदाज दिला इथे. आणि होनावर टू श्री कनिकनम्मा टेम्पलसाठी आम्ही 2 रिक्षा केल्या 5 पर्सनसाठी. आम्हाला तो 800 बोलत होता. मी त्याला 700 पर्यंत आणणार होतं पण आमच्या लेजेंड्स पीपल्सने त्याला 750 मध्ये डन केलं. आम्ही 2 रिक्षा केल्या. जर तुम्ही जेवढे पर्सन्स आहेत त्याच्यावर डिपेंड करते की तुम्ही ऑटो किती जणांना शेअर करणार आहे. मी तुम्हाला रिकमेंड करी इथे जा कारण सुंदर दृश्य तिकडनं व्ह्यू. त्याच्यानंतर कनिकनम्मा टेम्पल गेटवरून म्हणजे रिटर्न आल्यावरती ते आम्ही कुमटा स्टेशन 20 किलोमीटर 400 रुपये पडले 5 जणांसाठी. आणि त्याच्यानंतर आम्ही आफ्टरनून लंच केला 100 रुपीज व्हेज लंच. आणि नंतर तुम्हाला होनावर टू मुंबईसाठी परत एकच ट्रेन भेटणार ती म्हणजे मत्स्यगंधा एक्सप्रेस. सो तिची कॉस्टिंग आहे 500 रुपये स्लीपरची. पूर्ण ट्रिपचा कॉस्ट आम्हाला पर पर्सन पडलेला आहे 2600 रुपये. मी तुम्हाला एकच रिकमेंड करेन की तुम्हाला जे मी प्राइजेस सांगितले ते कस्टमाइज करा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आणि तुमचं स्वतःचं बजेट असं तयार करा त्याच्यानुसार तुम्हाला अंदाज लागेल. तर आम्ही खूप वेळ स्टेशनवर आम्ही नाश्ता केला आणि आलो स्टेशनवर आणि हे बघा समोर आपली वंदे भारत लागली आहे. वंदे भारत ही ट्रेन तुम्ही बघू शकता मडगाववरून आली आहे आणि मँगलोरला चालली आहे. हिरवा दिला इथे तिचा स्टॉप नाही. लूप लाईनला टाकली कारण मध्ये ही गाडी थांबली ना म्हणून ती लूप लाईनला टाकली. मेन लाईनला ती होती म्हणून लूपवरून काढली परत मेन लाईनवर. हे मँगलोर मडगाव मेमू ही कोकण रेल्वेची स्वतःची हक्काची स्वतःची ट्रेन आहे. हे रेक सगळे ते कोकण रेल्वेचे आहेत म्हणून इथे बघा तुम्ही वाचू शकता. इथे तुम्ही लिहिले आहे KRCL सादर सेवा. तर आता जी समोर आली आहे ती आहे मंगला जी 2 तास लेट आहे आणि ही चालली आहे केरळच्या टुवर्ड्स एर्नाकुलमला. वा 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 एवढी ट्रेन लेट नॉर्मल आहे आपल्यासाठी. आणि आम्ही 2 वाजल्यापासून स्टेशनवरती आहे. आम्ही टाइमपास करत टाइम काढला. हिचा ब्लॉग पाहिला असेल तर लिंक डिस्क्रिप्शन येतो जावा बघा नॉलेज खूप भेटेल. तर ट्रेनचा टायमिंग होता 5 वाजता पण आता ती बघू शकता 21:23ला आली आहे आणि आम्ही 2 वाजल्यापासून थांबलेलो इकडे दुपारी. पण आम्ही एन्जॉय केलं मजा आली. पण कोणा कामावर जायचं असलं कोणाच्या टायमावर लग्न असलं कोणाच्या सिनियर सिटीजन असले तर त्यांना कन्सिडरेशन करता कोकण रेल्वे ह्या ट्रेनला पण प्रायोरिटी दिली पाहिजे. 12134 वॅप 4 लावलाय आणि आलेली आहे फायनली. तिचे आपलं सिपर रिझर्वेशन आहे. अरे सगळंच खाली आहे पुढेही फुल होत जाणार. यायला भेटेल मग आग चढायला. ठीक आहे चला फायनली आली. भेटेल यायला चढायला. RAC होत्या 4x4 2 आम्हाला ज्या सीट भेटलेल्या ही एक आहे आणि ही वाली आहे. पण ह्या काकांनी एक्सचेंज करून आम्हाला 2 तिकडे मिडल आणि अप्पर दिले. ह्या मिडल आणि अप्पर चांगली गोष्ट आहे. आम्हाला भूषणला आणि मला जरा झोप तरी लागल शांतपणे. तर कुमटा स्टेशनवरून आम्ही व्हेज बिर्याणी चपाती भाजी केली ते त्या साईडला खात आहेत आणि कुमटा स्टेशनवरूनच हे बोर्ड करतात ना जेवण तिकडे साईड पेंट्री कारण तिला पेंट्री नाही मग ते कणकवलीला उतरवतात. समोरून ट्रेन येते ना मुंबईपासून मँगलोरसाठी मग परत ती कणकवलीला बोर्ड करतात चायना स्टेशन काय आणि परत कुमट्याला उतरतात. असे साईड पेंट्री वर्कआउट करते. ओके आता सगळ्यांनी व्हेज बिर्याणी घेतली खायला. मी पण व्हेज बिर्याणी घेतली आणि चपाती भाजी. आणि तू काय घेतलं भूषण? शुद्ध शाकाहारी बिर्याणी. शुद्ध शाकाहारी बिर्याणी कारण लाईट खायचं रात्रीचं साईड लोवर मस्त एन्जॉय करत. जर तुमची सिच्युएशन अशी असेल की ट्रेन लेट असेल मोर दॅन 3 hours आणि तुम्ही ट्रॅव्हल नाही करू शकत म्हणजे ट्रॅव्हल करायचं नाही तुम्हाला कारण ती कधी कधी रेल्वेवाल्यांची चुकी असते. रेल्वेवाले ह्याचा तुम्हाला फुल रिफंड देतात. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन बुकिंग केली असेल तर त्या ऑनलाईन बुकिंगमध्ये ID ओपन करून तिकडे फाईल TDR करायचं आणि तिथे रिझन मेन्शन करायची. ट्रेन मोर लेट दॅन 3 hours जाऊन तुम्ही फाईल TDR करून फाईल TDR केली की तुम्हाला तुमचा रिफंड मिळून जातो 1-2 आठवड्यात. डिपेंड्स ऑन द कोणता रेल्वेचा झोन आहे. कोकण रेल्वेचा असला म्हणजे जर कोकण रेल्वेच्या सेक्शनमध्ये लेट झाली तर KR तुम्हाला रिफंड पाठवतो. सो अशा गोष्टी आहेत एवढं लक्षात ठेवा म्हणजे तुमची तिकीट वेस्ट नाही जात. जर तुम्हाला ट्रॅव्हल नाही करायचं तर फाईल TDR करा तुम्हाला फुल ऑन रिफंड येईल. डोंट टेक टेन्शन.
आता TC आले त्याने RSC क्लिअर केली, ही क्लिअर करून त्याने 18 नंबर एंड टू एंड कोण नाही ना तर 18 नंबर आम्हाला भेटली. म्हणजे सगळ्या सीट आमच्या आता कन्फर्म झालेल्या आहेत मस्तपैकी. चला जेवूया. हां ही जेव्हा 12133 ॲज अ मुंबई CSMT मँगलोरपर्यंत चालवली जाते ना तेव्हा ही ट्रेन कधी कधी तिकडे हा जो रेक आहे तो लेट पोचला तर तिकडचा रेक म्हणजे तिकडनं रिटर्न येणारी हीच असते, हेच कोचवेस वापरले जातात, त्याच्यामुळे ही लेट असते. त्याच्यामुळे 12134वर तो इफेक्ट पडतो. तर स्टेशन आलं आहे आता कारवार आपलं फायनली. त्याच्यानंतर आपण हळूहळू एंटर होणार आहेत गोवा स्टेटमध्ये. तर लहानपणापासून मला ट्रेन्सबद्दल एक वेगळंच अट्रॅक्शन आहे, वेगळंच मेजर हार्टमध्ये जागा राहिली. त्याच्या पाठचं रिझन हे पण आहे की इंडियन रेल्वेजमधलं नेटवर्क आणि मॅनेजमेंट. म्हणजे भले ट्रेन्स लेट असतील पण ते मॅनेज करणं एवढं इझी नाही, तेवढ्या फ्लुएंटली चालवणं एकदा. कारण लेट असतील पण ते कधी ॲक्सिडेंट्स एवढे होत नाही तुम्ही जर नोटीस केलं तर. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की पूर्ण म्हणजे इंडियामध्ये किती रेल्वेचं नेटवर्क असं जाळ्यासारखं पसरलं आणि त्याच्यामध्ये पण पूर्ण सिटी टू सिटी आणि स्टेट टू स्टेट कनेक्ट करते रेल्वेज. आणि त्याच्यामध्ये पण होतं असं की त्याच्यामध्ये एक डिझाईन आहे. म्हणजे सर्वात पहिलं ते इंडियन रेल्वेचं बोर्ड. मग इंडियन रेल्वेचा बोर्ड आलं तर त्याच्यानंतर त्याच्या खाली येतात वेगवेगळे झोनमध्ये त्यांनी वाटून घेतलं. म्हणजे लाईक एक कोकण रेल्वेचा झोन झाला आता हा वाला, वेस्टर्न रेल्वेचा एक झोन झाला, सेंट्रल रेल्वेचा झोन झाला, एक नॉर्थ रेल्वेचा झोन झाला, एक सदर्न वेस्टर्न रेल्वेचा, असे झोन्स वाटून घेतले. पूर्ण इंडियाची बात करतो इंडियामध्ये. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी मॅनेजमेंटसाठी वाटून घेतले डिव्हिजन्स. म्हणजे आता तुम्ही त्या साईडला गेले तर सोलापूरला साईडला गेलं तर सोलापूर डिव्हिजन आहे, पुणे साईडला गेल्यावर पुणे डिव्हिजन आहे. सो अशा प्रकारे ह्या सगळ्या म्हणजे बोलतो एक पिरामिड स्कीमनुसार लाखो म्हणजे हजारो लोक वरून जर एखादी ऑर्डर आली तर त्याला एकदम फ्लुएंटली मॅनेज करून खाली सगळे वर्कर्स आहेत ते काम करतात एकमेकांच्या सिंकमध्ये. ते डिझाईन एवढं इंटरेस्टिंग आहे ना की त्याच्यामुळे तुम्हाला मी फॅसिनेट होतो रेल्वेच्या बाबतीत की यार किती इंटरेस्टिंगली या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्ट होऊन वर्क ऑन करतायत. म्हणजे ट्रेन्स क्रॉसिंग एवढं सगळे ट्रेन्स मॅनेज करणं एवढं इझी गोष्ट नाही आहे, कारण वर्ल्डमधलं आपलं हां ते आपलंच आहे. सो ह्याच्यामुळे मला ट्रेन्स आवडतात. जेवण बिवून मस्तपैकी झालं आणि ॲज यू कॅन सी डिपार्चर फ्रॉम कारवारचा डिपार्चर. वाव, थंड असं वातावरण, शांत असं. आणि समोर थांबली आहे मालगाडी दक्षिण मध्य रेल्वेची. थंड वाटतं ना, मस्त फील होत आहे. बेसिकली ह्याचा जो करंट असतो ना तो DC करंट असतो. म्हणून तुमची चार्जिंग फुल झाली तर पटकन काढत जावं, नाहीतर मोबाईल जळू शकतो. कारण बघा कॉजन 110 वॉल्ट्स DC करंट. ओके, बघा आता कोणतं स्टेशन येईल नेक्स्ट, कोणतं रे? मडगाव. आता मडगावला पोहोचू आपण. हा जो समोर तुम्हाला दिसतोय ना तो मुंबई गोवा हायवे आहे का? तुम्हाला दिसत नसेल ह्याच्यातून क्लिअर, कारण ट्रेनचा स्पीड आहे 100 km/hचा. समोर येतो आहे आपला मुंबई गोवा हायवे. वाव, ट्रेन लेट झाल्यामुळे 110 kmph स्पीडवर चालवतात. ICFच्या फुल स्पीडवर. मग अशी 110 टच झाली, आता 109 दाखवते कारण नेटवर्क गेलं. पण यार काय रे, जाऊच आहेत ना. 109चा km/hचा स्पीड आहे. तर ICFचा फुल फायदा घेत आहेत. ICF ब्रेकचा मॅक्सिमम स्पीड हाच आहे. आता आपलं आलं आहे मडगाव आणि पाठी लावलेला ना एक युनिट होता कोकण कन्याचा. जसं मी तुम्हाला सांगितलं कोकण कन्याचे 2 युनिट आहेत काहीतरी. बघा, कोच केअर सेंटर मडगाव आलेलं आहे फायनली. काय स्टेशन केलं आहे ना, सुंदर एकदम. दहीला बोलवते का? जे कोकण रेल्वेमधले जे कोकण कन्याचे रेक्स आहेत, मांडवीचे रेक्स आहेत आणि दिवा रत्नागिरी पॅसेंजरचे जे रेक्स आहेत आणि दिवा सावंतवाडी पॅसेंजरचे रेक्स आहेत, ते बेसिकली स्वतःचे कोकण रेल्वेचे आहेत. म्हणून त्यांचा कोचचा मेंटेनन्स आहे तो तुम्हाला जसं दाखवला त्या यार्डमध्ये होतो. हे सगळे KRचे म्हणजे स्वतः कोकण रेल्वेचे कोचेस आहेत. बाकी ते सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, सदर्न वेस्टर्न रेल्वे बाहेरून येणाऱ्या गाड्यांचे आहेत. सो एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मेजरली तुम्हाला कोकण कन्याने तिकडे दिसेल तुम्हाला त्या कोकण रेल्वेच्या कारशेडमध्ये. हा येस, थंडी तर आहे. आता मी पण स्वेटर घालतो. मडगाव नंतर मी झोपून देणार. आपली समोर जी लागली आहे ना, हे बघा दक्षिण रेल्वेचे रेक्स आहेत हे. आणि ही ट्रेन आहे नेत्रावती तिरुवनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस. ही LTT वरून निघाली आहे संध्याकाळी. आता चालली आपल्या TBCला, त्रिवेंद्रम सेंट्रल केरला. गाईज, केरळचा ब्लॉग बघितला असेल डिस्क्रिप्शनमध्ये जावा, लिंक बघा, तुम्हाला खूप शिकायला मिळेल. आपल्या कोकण रेल्वेचा हे बघा जुना कोकण रेल्वे दक्षिण पश्चिम रेल्वे, KR सदर्न वेस्टर्न रेल्वे. तो बघा, हे ब्ल्यूवाले कोचेस आता मेल्ट आउट होत आहेत कारण नवीन येत आहेत, न्यू मॅन्युफॅक्चर झालेले. LHB जे सगळेच लाल डब्बे आहेत त्यांच्यामध्ये टेक्नॉलॉजी जास्त आहे आणि ते जास्त सेफ आहेत. माझ्यासाठी ते येत आहेत हळूहळू. बाय बाय मडगाव जंक्शन, बाय बाय.
हे मेन स्टेशन आहे का KR मधलं? मला काय सुंदर वाटतात ना ट्रेन्स, बघा ना, मला अशा ट्रेन फील होतात आतमधून अशा हार्टमध्ये, त्याच्यामुळे ट्रेनचे ब्लॉग माझे जास्त असतात. हे आपले हे ना समोर बघा, हे ना रेक शेअरिंग आहे दिवा रत्नागिरीची. आता दिवा रत्नागिरी हा विषय निघाल्याच्यावर एक मला न्यूज आठवली, एक न्यूज आलेली की आता दिवा रत्नागिरी बंद करतात. मला त्याचं रिझन नाही कळतं की का बंद करतात. ॲक्च्युली ती कोविडच्या आधी दादर रत्नागिरी होती, त्याच्यानंतर कोविड नंतर तिला दिवा रत्नागिरी असं केलं गेलं. पण तिला जास्त क्राऊड नाही याचं कारण दादर हे मेन स्टेशन असल्यामुळे वेस्टर्न साईडचा क्राऊड तिला नाही भेटत आता, कारण ती दिवावरनं चालू जाते बेसिकली. सो मला असं वाटतं की KR मधून कोण बघत असेल किंवा मला त्यांच्याकडे सो रिक्वेस्ट आहे की ही ट्रेन बंद करू नका दिवा रत्नागिरी, कारण जे छोटे छोटे स्टेशन आहेत अशा स्टेशनवर उतरणारी लोक खूप आहेत आणि वेस्टर्न साईडला असे खूप लोक राहतात, कोकणकर राहतात. सो त्याची कुठेतरी गैरसोय होते. म्हणजे समजा तुम्ही दादरवरनं ती ट्रेन चालवली, म्हणजे तिकडनं रन केली, लोकांची रिक्वेस्ट होत्या तुम्हाला. झालं असं असतं की तिथे त्यांनी दादरवरनं बोर्ड केली असते ना ती ट्रेन, छोटे छोटे स्टेशनवर लोकांना संध्याकाळपर्यंत पोहोचू शकले असते रत्नागिरीपर्यंत. सो हा त्या ट्रेनचा फायदा होता, कारण मेजर जो वेस्टर्न रेल्वेमध्ये राहतात जे कोकणकरच राहतात, सेंट्रल रेल्वेमध्ये राहतात पण वेस्टर्न रेल्वेला मेजर राहतात. सो त्याच्यासाठी ती योग्य ट्रेन होती. मला ते सांगायचं की तीच ट्रेन बंद नका करून दिवापासून दादरपर्यंत एक्सटेंड करावं. वेस्टर्न रेल्वेचा त्याला क्राऊड येईल, त्याच्यावर तुमचा प्रॉफिट वाढेल. कोकण रेल्वे आल्यानंतर तुमच्याकडनं कोण बघत असेल किंवा सेंट्रल रेल्वे आल्यानंतर पण दादरवरनं काढत तरच प्रॉफिट भेटेल, मग वेस्टर्न लाईनची पब्लिक येईल, कारण दादर मधोमध स्टेशन पडतो सेंट्रल लाईन वेस्टर्नच्या मधोमध. पण KR काय रेट आहेत ना, 109चा हे बघा किलोमीटर पर हारचा स्पीड आहे. हे बघा कडक ICFचा फुल फायदा घेत आहेत. कोकण रेल्वेमुळे लोकांना असं वाटायचं की कोकणकरांनाच फायदा झाला नाही, पूर्ण इंडियाला फायदा झाला. त्याचं वाटतं तुम्हाला रिझन सांगतो की ज्या गाड्या साऊथ साईडला जातात आणि जे साऊथ साईडला लोक आहेत, म्हणजे गोवा टू मँगलोरमध्ये जाणारी लोक आहेत, मँगलोर टू केरळला जाणारी लोक आहेत किंवा गोवा टू केरळला जाणारी लोक आहेत किंवा तिकडनं बँगलोरला जाणारी लोक आहेत, तसे वेगवेगळे रूट्स जे पसरले. सो ते सगळे रूट्स कनेक्ट करतात. म्हणजे जर मडगाववरून कोणाला जायचं असेल तर समजा बँगलोरला तो रूट पकडू शकतो, मग तो मँगलोरच्या थ्रू जाऊ शकतो. मग अशी सगळी म्हणजे मग तिकडनं एक वेगळं नेटवर्क पसरलं, मग त्याच्यामुळे त्या लोकांना पण खूप फायदा आला सदर्नवाल्यांना किंवा तिकडनं डिरेक्ट ट्रॅव्हल करत असतात, कारण कोकण रूट नव्हता तेव्हा तिथे डायरेक्ट रूट कनेक्टेड नव्हतं. सो लोकांना फिरून यावं लागायचं. म्हणजे मेजर ज्या ट्रेन्स आपल्या येतात म्हणजे साऊथ साईडून गेल्या, म्हणजे केरला संपर्क क्रांतीच्या खूप साऱ्या जामनगर ट्रेन रेल्वेली VRL-TVC ह्या सगळ्या बाहेरून येणाऱ्या ट्रेन त्या सगळ्या साऊथला कनेक्ट करतात, अजून गोवा ह्या सगळ्या राज्यांना कनेक्ट करतात. म्हणून कोकण रेल्वेचा फायदा फक्त आपल्यालाच नाही, होल ॲज अ इंडियाला आहे, कारण त्या कुठे ना कुठे कनेक्ट करतात एकमेकांना रूट्स आणि लोकांचा टाइम वाचत आहेत. बेसिकली हे सांगायचं आहे. आता आपण गोवा स्टेटमध्ये आणि आता उद्या झोपेतून उठल्यावरती महाराष्ट्र स्टेटमध्ये असणार आहे. त्याचं पाठचं रिझन असं आहे की आता मी झोपतो, कारण हा ब्लॉग हा पट्टा मी मेजर दाखवला. तुम्ही बाकी माझे ब्लॉग्स बघा, त्याच्यात तुम्हाला कळेल मडगावचे आणि मडगाववरनं रिटर्न मारायचे. तर चला गुड नाईट गाईज, आपण सकाळी भेटू महाराष्ट्रात. तर आता 7:30 वाजलेत आणि ट्रेन आपट्याच्या पुढे आहे, आपल्याला जस्ट थांबलेली. तर मँगलोर एक्सप्रेस एवढी लेट का होती तुम्हाला सांगतो. ॲक्च्युली हे जे 2 युनिट्स आहे स्पेसिफिकली, म्हणजे आता हा गेला तो रिटर्न आला, काल रात्री जो सुटला तो रनिंगला आहे. म्हणजे 2 युनिट आहेत बेसिकली ह्या ट्रेनचे, 2 रेक्स आहेत बरोबर. एवढं लक्षात ठेवा. आपल्या कोकण कन्याचे 2 किंवा 3 आहेत, आय थिंक 3 आहेत. आपल्या कोकण कन्याची नीत म्हणून त्याला लेट नाही होत, कारण ती गेलेली परत नाही काढत, ती सकाळी मांडवी यायचं काढतात. एवढा पण टाइम काय करून आलाय, पण मी हवेत झोपलेलो असं वाटत होतं. एवढ्या ट्रेन स्पीडला होती माहिती आहे, 100 kmph होती काल, नाही 110 kmph. समोरची ट्रेन आहे ती योगनगर ऋषिकेश एक्सप्रेस आहे. खूप सारे स्टेट्स ही ट्रेन क्रॉस करून येते ह्या रूटने आणि जाते कोचीवेलीला. आता उतरतोय म्हणून आता तो जातोय पनवेलवरून जाईल. चल भावा, बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. डिपार्चर फ्रॉम पनवेल, PNVL स्टेशन कोड पनवेलचा. आणि ही ट्रेन ठाण्याला शॉर्ट टर्मिनेट केली जाते का दररोज, CSMTला नाही जाते, ठाण्याला थांबवतात शॉर्ट टर्मिनेट करून. पण ह्या ट्रेनचं नाव मँगलोर ठाणे करायला पाहिजे. मँगलोर CSMT केल्यावर लोक कन्फ्यूज होतात ना, लोकांना वाटतं CSMT पर्यंत आहे. ह्या ट्रेनचं पण LHBification होणार आहे. ही ट्रेन रेड डब्यांमध्ये तुम्हाला काही दिवसांनी दिसणार आहे. हे आपले शेवटचे कोचेस आहेत, ICF ज्याला आपण बघतोय. त्यानंतर LHBमध्येच आपल्याला मँगलोर दिसणार आहे. ही ट्रेन दिव्याला थांबली आहे, पुढे रेड दिला आहे. तुम्हाला याचं वाटतं रिझन सांगतो आणि चला उतरूया.
असंच उतरावं लागेल कारण प्लॅटफॉर्मला लावले नाही 1 तास थांबवतात. तर मँगलोर एक्सप्रेस ना कधी कधी लेट झाली ना तर ती येते आणि दिव्यालाच थांबते, कधी कधी 1 तास थांबते. त्याच्या पाठी तुम्हाला रिझन सांगतो. रोहापर्यंत येते व्यवस्थित, नंतर सेंटरच्या रूटला येते, दिव्यापर्यंत येते, पण दिव्यावरून पुढे नाही काढत कारण सेंटरच्या गाड्या आहेत ना त्या लोकल त्या पुढे काढायच्या असतात कारण सकाळी सकाळी लोकांना कामाला जायचं असतं. त्याच्यामुळे हिला थांबवतात इकडे, म्हणून सेंटरवाला एंट्री देत नाही म्हणून 1 तास कधी कधी थांबवतात दिव्यालाच. मग जर तो रूट पुढे खाली भेटला म्हणजे सगळ्या ट्रेन खाली झाल्या किंवा तिकडे ट्रॅफिक कमी झालं तर ही दिव्यावरून काढतात आणि ठाण्याच्या टुवर्ड्स काढतात असं आहे. म्हणून जर ही थांबली तर मी रिकमेंड करेन की दिव्यालाच उतरत जावा. आणि आमची एक रील राहिलेली जी आम्ही प्री प्लॅन केलेली ती झालीच नाही, पण तेवढ्यात आम्हाला एक ये जवानी दिवानीमधला एक डायलॉग आठवला की जितना भी ट्राय कर लो बन्नी लाईफ में कुछ ना कुछ छूटेगा ही. सो त्यामुळे बोलू त्या थॉटनुसार आपण ती जी रील आहे ती नेक्स्ट ट्रिपमध्ये कव्हर करूया. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लव यू बाय.